आपला चॅप्टर ऑलरेडी सुरू झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चर आपलं जे झालेलं आहे ते होतं प्रिपरेशन मेथडवर. कशावर? प्रिपरेशन मेथड. मग प्रिपरेशन मेथड ऑफ अल्काइल हॅलाइड्स आपण पाहिलेल्या आहेत. त्यापैकी फ्रॉम अल्कोहोल हा आपला भाग झालेला आहे. आपल्याला आठवत असेल तर फ्रॉम अल्कोहोल ज्या आपण प्रिपरेशन मेथड पाहिल्या त्याच्यामध्ये पहिला आपण कशाबरोबर रिॲक्शन केली? HX बरोबर रिॲक्शन केली. नंतर कशाबरोबर रिॲक्शन केली? PX3, नंतर PCl5 आणि सगळ्यात शेवटची रिॲक्शन जी होती ती होती SOCl2 थायोनिल क्लोराईड बरोबरची रिॲक्शन. लास्टचं लेक्चर आपल्या यूट्यूबवर पण अवेलेबल आहे, ॲपवर पण अवेलेबल आहे. ज्याने लेक्चर केलं नसेल, जे त्या लेक्चरला ॲबसेंट होतील त्या असेल त्यांनी ते परत लेक्चर पाहिलं तरी चालेल. आजच्या लेक्चरला आपण जी प्रिपरेशन्स मेथड पाहणार आहोत त्याच्यामध्ये पहिली जे आहे प्रिपरेशन मेथड ती फ्रॉम हायड्रोकार्बन आणि त्यापैकी अल्किन. कोण? अल्किन्स. अल्किन्सपासून अल्काइल हॅलाइड कसे तयार करायचे हा आपला महत्त्वाचा अभ्यासाचा मुद्दा असणार आहे इथे. ठीक आहे. याच्यामध्ये अल्किन्सपासून ज्यावेळेस आपल्याला अल्काइल हॅलाइड मिळवायचे आहेत त्यावेळेस आपल्याला जी रिॲक्शन बघायची आहे ती कोणाबरोबर आहे? तर आपल्याला HXचा वापर करायचा आहे. कशाचा वापर करायचा आहे? HX. ठीक आहे. मग आता इथे जरी HBr वापरला असेल तरी आपण वेगवेगळी उदाहरणं घेणार आहोत. समजून घ्या, रिॲक्शन करत असताना ज्यावेळेस आपण अल्किनचा विचार करतो आहोत तर अल्किन आपल्याला दोन प्रकारचे अल्किन सापडतात. आता कोणत्या प्रकार प्रिपरेशन मेथडसाठी म्हणून मी असे दोन प्रकार गृहीत धरतोय. एक आहे उदाहरण म्हणून मी तुमच्या समोर घेतलं CH2 डबल बॉन्ड CH2 हे एक उदाहरण असेल, किंवा CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 हे एक उदाहरण. दोन उदाहरणाकडे पाहिल्यावर एक लक्षात येईल तुमच्या, जर मी याचं विभाजन केलं तर डबल बॉन्डच्या दोन्ही बाजूला असणारे भाग नंबर ऑफ ॲटम्स और ग्रुप कसे आहेत? सारखे आहेत. इकडे कोण आहे? CH2, इकडे पण कोण आहे? CH2. या बाबतीत CH3 CH आणि खाली कोण आहे? CH3 CH. दोन्ही बाजूचे भाग सारखे आहेत. असं असेल तर त्याला तुम्ही म्हणणार आहात सिमेट्रिकल अल्किन. काय म्हणणार आहात? सिमेट्रिकल अल्किन. सो अल्किनमध्ये हा जो भाग आपण समजून घेतो आहोत ते आहेत सिमेट्रिकल अल्किन. दुसरं एक उदाहरण समजा मी तुमच्या समोर देतो आहे CH3 CH डबल बॉन्ड CH2 CH3 CH3 डबल बॉन्ड CH2. या उदाहरणाच्या बाबतीत काय लक्षात येतं मला? हा जो डबल बॉन्ड आहे त्याच्या या बाजूला कोण कोण शिल्लक राहते? CH3 CH आणि या बाजूला कोण आहे? CH2. सो डबल बॉन्डच्या दोन्ही बाजूला असणारे नंबर ऑफ ॲटम्स किंवा ग्रुप्स सेम आहेत का? डेफिनेटली नाहीत. असं असेल तर त्यांना आपण म्हणतो अनसिमेट्रिकल अल्किन. काय म्हणणार आहोत त्यांना आपण? अनसिमेट्रिकल अल्किन्स. खालचं पण उदाहरण बघा CH3 C CH3 C डबल बॉन्ड CH2. या बाबतीत देखील तुमच्या लक्षात येईल या बाजूचा भाग CH3 C CH3 आणि या बाजूला कोण आहे? फक्त CH2. दोन्ही भाग सारखे आहेत का? नाहीत. म्हणजे हा कोण आला? अनसिमेट्रिकल. आता जनरलाइज करूया आपण. डबल बॉन्डच्या अक्रॉस ज्यावेळेस रिॲक्शन होईल, फॉर एक्झाम्पल मी इथे एक उदाहरण घेतलेलं आहे, जनरलाइज करतोय म्हणजे हा कोण आहे? मी अल्किन म्हणून घेतलेला आहे. याची रिॲक्शन मी ज्यावेळेस HX बरोबर करेल त्यावेळेस मला काय वाटतं की इथं काय घडणार आहे? ॲडिशन रिॲक्शन. एक सामान्य विद्यार्थी म्हणून 12वीला नुकताच प्रवेश केलेला विद्यार्थी म्हणून मला काय वाटतं, जरा माझा अभ्यास चांगला असेल तर मला लक्षात येतं हा बॉन्ड तुटण्याची शक्यता आहे. हा बॉन्ड तुटल्यानंतर कार्बनची ही एक व्हॅलन्सी ओपन होईल आणि ही एक व्हॅलन्सी ओपन होईल. म्हणजे ही तुटलेली व्हॅलन्सी आपल्याला दुसऱ्याने कशाने सॅटिस्फाय करावं लागेल? मग H आणि X असं होण्याची शक्यता दाट आहे. फक्त होईल काय बाबा? कदाचित ह्या कार्बनचा वाद होऊ शकेल. तुझ्याकडंच H कसं काय, माझ्याकडंच X कसं काय, तू X घे मला H घे. असा जर वाद झाला तर तो कसा सोडवायचा हा प्रश्न राहील. पण प्रोडक्ट सरळ सरळ डबल बॉन्डच्या अक्रॉस आपल्याला काय करायचं आहे? ॲडिशन करायचं आहे. एवढं सरळ साधी रिॲक्शन असण्याची शक्यता आहे. कुठलाही HX घेतला तरी असं एक सामान्य विद्यार्थी म्हणून आपल्याला एक पहिल्यांदा जे डोळ्यासमोर येतं ते असं असतं. म्हणजे मी केमिस्ट्रीचा अभ्यास करत असताना नेहमी म्हणतो स्वतःला संधी द्यायची. एखादी रिॲक्शन होत असताना कशी होईल याचा अंदाज आपण स्वतः बांधायचा. फॉर एक्झाम्पल इथे मी आता काय करेल, HX पैकी कोणतं तरी एक उदाहरण घ्यायचं
तर HBr घेतलं मी उदाहरण म्हणून. काय घेतलं? HBr. तर काय घडणं अपेक्षित आहे मला ह्या रिॲक्शनमध्ये? हा जो H आहे तो या कार्बनकडे जाईल, हा जो Br आहे तो याच्याकडे जाईल. फॉर एक्झाम्पल हा H या कार्बनकडे गेला, हा Br या C कडे गेला. समजा वादावादी झाली, हा कार्बन म्हणला तुझ्याकडे H जाऊ दे आणि हा म्हणला माझ्याकडे Br येऊ दे, तर दोघांची परिस्थिती सेमच आहे. दोघं पण कोण आहेत? CH2 त्यामुळे वेगळा काही फरक पडत नाही. त्यामुळे सिमेट्रिकलच्या बाबतीमध्ये आपल्याला काहीच अडचण येत नाही. कोणाला जो हवा आहे तो घ्या बाबा, सारखीच वाटणी करायची आहे, तुम्हाला जे हवं ते घ्या. मग याच्यात होणार काय बघा, समजा याच्याकडे H गेला तर काय मिळेल आपल्याला? CH3. डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड तुटल्यामुळेच कार्बन एक हायड्रोजन घेऊ शकला, एक बॉन्ड त्यांच्यातला तसा शिल्लक आहे CH2, आणि हा बॉन्ड तुटल्यानंतर त्याने काय घेतलं? Br. सो दिस इज ब्रोमोइथेन. काय मिळालं आपल्याला? ब्रोमोइथेन. सो इथिलीन किंवा इथिन रिॲक्ट्स विथ HBr टू गिव्ह CH3CH2Br. CH3CH2Br, दॅट इज ब्रोमोइथेन. समजतंय? इथे आपल्याला काहीच अडचण आली नाही. या ठिकाणी काय अडचण येईल का बघा? इथे रिॲक्शन आपण HBr बरोबर केली, परत काय रिॲक्शन घडेल असं वाटतं मला? अगेन सेम ॲडिशन इथे घडणार आहे. H या बाजूला गेला काय आणि या बाजूला गेला काय, दोन्ही भाग कसे आहेत? सेम आहेत. त्यामुळे याच्यात काय वादावादी होणार नाही. माझ्याकडे H येऊ दे, तुझ्याकडे Br येऊ दे, असला काही प्रश्न येणार नाही. सो CH3CH2 याच्याकडे H गेला असं गृहीत धरू आपण, आणि याच्याकडे काय गेला? Br गेला असं गृहीत धरूया. काय होणार मग? CH3CH2 CHBr आणि CH3. काय मिळणारा प्रोडक्ट असेल आपल्याला? CH3CH2 CHBr CH3. होय सर, असं झालं असतं तर हा जो Br आहे या बाजूला गेला असता आणि H या बाजूला आला असता तर काय झालं असतं? CH3 CHBr CH2 CH3. दोघांचंही नाव घेऊन बघा, प्रोडक्ट कसा राहिला असता? सेम. काय नाव त्या प्रोडक्टचं? 1 2 3 4 या बाजून नंबरिंग केलं. 1 2 3 4. कोण आहे हा? 2 ब्रोमोब्युटेन. 2 ब्रोमोब्युटेन. 2 ब्रोमोब्युटेन. सो ही रिॲक्शनच लिहायची झाली असते तर काय करणार आपण? ब्युटिलिन. आता हा ब्युटिलिन नाही म्हणता येणार आपल्याला, काय करूया आपण? कॉमन नेम नको घेऊया, IUPAC. 1 2 3 4. 2 नंबर नंतर डबल बॉन्ड आहे. सो ब्यूटुइन. कोण आहे हा? ब्यूटुइन रिॲक्ट्स विथ HBr टू गिव्ह 2 ब्रोमो. कोण आहे? 2 ब्रोमोब्युटेन. 2 ब्रोमोब्युटेन. इथपर्यंत आपलं आयुष्य म्हणून खूप साधा आहे. आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं, डबल बॉन्डच्या एक्स असेल तो ॲड करायचा आहे. खरी गंमत कधी चालू होणार आहे? ज्या वेळेस आपण अनसिमेट्रिकल अल्किनच्या बाबतीमध्ये रिॲक्शन. अनसिमेट्रिकल अल्किन इथे मात्र अडचण आहे. तुम्ही रिॲक्शन कोणाबरोबर केली? HBr बरोबर केली. ठीक आहे, HBr बरोबर रिॲक्शन केली. ऑब्वियसली इथे वाटणी होताना काय होईल? हायड्रोजन इथे जाईल, Br इकडे येईल. कदाचित ही वाटणी पटणार नाही, हा कार्बन रडत बसेल, मला का ब्रोमीन नाही? बरोबर आहे. शेतकऱ्याची मुलं आहात, आपल्या आसपास या गोष्टी घडतात म्हणून सांगतोय तुम्हाला मी. वाटणी होते, विहीर याला, बोर याला, नंतर मग थोड्या दिवसांनी कोणतरी कान भरतं, नाही 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 तू काय घ्यायला पाहिजे होता? बोर घ्यायला पाहिजे होता, तू विहीर घ्यायला पाहिजे होती, त्या विहिरीला पाणीच नसतं, किंवा काय. परत मध्यस्थ घेऊन बसायचा, परत पहिल्यापासून सुरुवात. मला ह्या कोपऱ्यातली 2 तुकडे दिल्यात, ती सगळी ह्याच्यातच गेलेली आहेत, पाझरातच गेलेली आहेत, वादी. बरोबर आहे. सो ही तर ती शक्यता आहे ना, हा कार्बन म्हणून मला हायड्रोजन दिला आणि तू स्वतः ब्रोमीन ठेवून घेतलाय. कदाचित ब्रोमीन पगारावाला असेल. ब्रोमीन कसा असेल? पगारावाला. ह्या कार्बनच्या पोटात दुखल. का ब्रोमीन तुझ्याकडे? ब्रोमीन मला दे, हायड्रोजन तुला घे. सो दुसरी पॉसिबिलिटी पण आहे की बाबा हायड्रोजन या कार्बनला जाईल आणि ब्रोमीन या कार्बनला जाईल. वस्तुतः प्रोडक्ट तयार होताना दोन्ही पण प्रोडक्ट तयार होतात. म्हणजे कसं? येलो कलरची पॉसिबिलिटी, ऑरेंज कलरची पॉसिबिलिटी, याला कोण मिळालेला आहे? हायड्रोजन. काय तयार होईल मग? CH3CH2 डबल बॉन्ड तुटला, CH2 आणि या बाजूला कोण आला? Br.
ही पहिली पॉसिबिलिटी की पहिला प्रोडक्ट असा तयार होईल. ऑफकोर्स हा कोण असेल? 1 ब्रोमोप्रोपेन. कोण असणार आहे हा? 1 ब्रोमोप्रोपेन. हा पहिला प्रोडक्ट. लक्षात आलं? दुसरी पॉसिबिलिटी काय दिसते? हे व्हाईट कलरचं घडलं म्हणजे हायड्रोजन याच्याकडे गेला आणि ब्रोमीन या कार्बनकडे गेला. तर काय प्रोडक्ट? CH3 CHBr आणि पुढे कोण? CH3. काय प्रोडक्टचं नाव घेणार? 2 ब्रोमोप्रोपेन. मग हा वाद सोडवण्यासाठी तो एका लवादाकडे जातो आणि तो लवाद हा जो वाद आहे तो सोडवण्यासाठी एका रूलचा वापर करतो. त्याला म्हणतात मार्कोनिकोप्स रूल. काय म्हणतात त्याला? मार्कोनिकोप्स रूल. आलं लक्षात? मग मार्कोनिकोप्स रूल काय सांगतो? हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे आणि हा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. हा अनसिमेट्रिकल रिएजंट हे तुम्हाला माहितीच आहे. HBr मध्ये ब्रोमीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. शेड पर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेतो. बरोबर आहे? स्लाइट निगेटिव्ह चार्ज येतो, याच्यावर स्लाइट पॉझिटिव्ह चार्ज येतो. म्हणजे मुळातच इथे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण ही सिमेट्रिकल झालेली नाही. त्यामुळे हा बॉन्ड तुटताना सुद्धा कसा तुटतो? अनसिमेट्रिकल होतो. म्हणजे हा अनसिमेट्रिकल रिएजंट आणि अनसिमेट्रिकल अल्किन यांची ज्यावेळेस रिॲक्शन होते मग मार्कोनिकोप्स रूल म्हणतो माझा नियम अप्लाय केला पाहिजे. मॅच मध्येच थांबली, पाऊस आला किंवा अजून काय, तर आपल्याला माहिती आहे नियम कुठला वापरतात? डकवर्थ लुईस. बरोबर आहे? म्हणजे अशा कंडिशनमध्ये मॅच अर्धवट राहिली, एवढ्यावर पूर्ण झालेले आहेत असं असेल की मग हा नियम अप्लाय होतो. तसं अनसिमेट्रिकल अल्किन आणि अनसिमेट्रिकल रिएजंट यांची रिॲक्शन झाली तर कुठला नियम अप्लाय होणार आहे? मार्कोनिकोप्स रूल. मग मार्कोनिकोप्स रूल काय सांगतो? निगेटिव्ह पार्ट इज बॉन्डेड विथ द कार्बन ॲटम. निगेटिव्ह पार्ट इज बॉन्डेड विथ द कार्बन ॲटम हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. त्याला दुसरा शब्द वापरला जातो हायली सबस्टिट्युटेड कार्बन ॲटम. काय? हायली सबस्टिट्युटेड कार्बन ॲटम म्हणजेच कार्बन हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. मग हा जो निगेटिव्ह पार्ट आहे तो याला जोडला गेला पाहिजे. हॅव्हिंग लेस नंबर ऑफ. थोडीशी सहानुभूती. बाबा पगार कमी आहे, नोकरीला नाही आहे. जर नोकरीला असेल तर पगार कमी आहे, नोकरीलाच नाही. याच्या बाजूला जी शेती आहे ती थोडीशी पाजराची आहे, तर थोडंसं याला पाण्याचा स्रोत जास्त देऊ. मग नदीचा लिफ्टाचा भाग याला देऊ, बोरचा भाग याला देऊ. मग तो डकवर्थ लुईसचा नियम आहे. सॉरी, कोणाचा रूल आहे? मार्कोनिकोप्सचा रूल आहे. तो सांगतो थोडंसं अनुभूती याला दाखवू आपण. म्हणजे काय करूया? निगेटिव्ह पार्ट इज बॉन्डेड टू द कार्बन ॲटम हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम दॅट इज हायली सबस्टिट्युटेड कार्बन ॲटम. मग हा प्रोडक्ट तयार होईल CH3CH. आता हा CH3CHBr CH3 दॅट इज 2 ब्रोमोप्रोपेन. सर मग हा प्रोडक्ट तयार होत नाही का? होतो. मेजर प्रोडक्ट इज आयडेंटिफाइड बाय युजिंग मार्कोनिकोप्स रूल. काय? मेजर प्रोडक्ट इज आयडेंटिफाइड बाय युजिंग मार्कोनिकोप्स रूल. मग हा झाला तुमचा मेजर प्रोडक्ट. हा असणार आहे मुख्य जास्त प्रमाणात तयार झालेला प्रोडक्ट. हा कोण आहे? मेजर प्रोडक्ट. आणि हा कोण असणार आहे? तुमचा मायनर प्रोडक्ट. समजलेलं आहे? काय कळलं सांगा? जे कळलंय ते सांगा. पहिल्यांदा रिॲक्शन प्रिपरेशन मेथड कोणासाठीची आहे? अल्काइल हॅलाइडसाठी. कोणासाठी? अल्काइल दॅट इज हॅलो अल्केन. मग याच्यामध्ये दोन ऑप्शन्स तुमच्या समोर दिसतील. HX बरोबरची रिॲक्शन कोणाबरोबर? अल्किन. तर अल्किन दोन प्रकारचे असू शकतात. कोणकोणते दोन प्रकार? सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल. याच्यामध्ये रिॲक्शनच्या कन्व्हिनियन्ससाठी आपण तसं म्हणतो आहोत. अनसिमेट्रिकलच्या बाबतीत डायरेक्ट डबल बॉन्डच्या अक्रॉस एका बाजूला हायड्रोजन द्यायचा, एका बाजूला ब्रोमिन द्यायचा. म्हणजे X द्यायचा. ब्रोमिन वापरला असेल तर ब्रोमिन द्यायचं. खरी गंमत कधी चालू होईल? ज्यावेळेस अनसिमेट्रिकल अल्किन तुम्ही वापरणार आहात. मग काय सांगितलं मी? ज्यावेळेस अनसिमेट्रिकल अल्किन आणि अनसिमेट्रिकल रिएजंट असेल, अनसिमेट्रिकल अल्किन आणि अनसिमेट्रिकल रिएजंट असेल तर निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट इज बॉन्डेड विथ द कार्बन ॲटम हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. त्यालाच दुसरं काय म्हणलं आपण? हायली सबस्टिट्युटेड कार्बन ॲटम. आणि हा रूल वापरून आपल्याला काय मिळतो? मेजर प्रोडक्ट मिळतो. म्हणजे हीच रिॲक्शन जर एक्सप्लेन करायची झाली तर कोण आहे हा? प्रोपीन. काही पुस्तकात प्रोप 1 इन लिहिलेलं दिसेल तुम्हाला. हा कोण आहे? प्रोपीन. प्रोपीन रिॲक्ट्स विथ HBr. प्रोपीन रिॲक्ट्स विथ HBr टू गिव्ह मिक्सचर ऑफ दोघंही मिळतात आपल्याला. 1 ब्रोमोप्रोपेन अँड 2 ब्रोमोप्रोपेन. लक्षात येते? मेजर आणि खाली परिचय पाडून काय लिहायचं? मेजर प्रोडक्ट इज आयडेंटिफाइड बाय युजिंग
मार्कोनिकोव्स रूल, आणि इन दिस रिॲक्शन 2-bromopropane इज द मेजर प्रोडक्ट. समजलेलं आहे? काही शंका? ठीक आहे. आता इथे सेम तसंच ही रिॲक्शन करून बघूया. HBr बरोबर ही रिॲक्शन करूया. चला काय होईल बघा या रिॲक्शन मध्ये. हा पहिलं सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे? अनसिमेट्रिकल आहे. डबल बॉन्डच्या या बाजूला कोण कोण आहे? CH3CCH3. कोण आहे? CH3CCH3. आणि या बाजूला कोण आहे? CH2. म्हणजे हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे. पहिली गोष्ट कन्फर्म झाली. ज्याच्या बरोबर रिॲक्शन होतोय तो सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे? HBr बरोबर रिॲक्शन होती. हा कोण आहे? अनसिमेट्रिकल. सो अनसिमेट्रिकल अल्किन रिॲक्ट्स विथ अनसिमेट्रिकल रिएजंट. ही व्हॅलिड कंडिशन आहे कशासाठीची? मार्कोनिकोव्स रूल्स. म्हणजे आपल्याला मिळताना दोन मुख्य प्रोडक्ट मिळतील. कोणकोणते दोन मुख्य प्रोडक्ट मिळतील? पहिला प्रोडक्ट की ज्याच्यामध्ये काय होईल, पिंक कलरने दाखवतोय, हायड्रोजन कार्बनकडे येईल आणि ब्रोमीन दुसऱ्या कार्बनकडे येईल. हायड्रोजन कुठे लिहितोय मी? या कार्बनकडे आलेला लिहितोय आणि ब्रोमीन या कार्बनकडे आलेला लिहितोय. सो पहिला प्रोडक्ट काय मिळाला मला? CH3. त्याला वर कोण जोडलेलं आहे? CH3. इकडून येऊन त्याला कोण मिळाला? H. आणि इकडे कोण आहे? CH2Br. काय मिळाला? या पद्धतीचा एक प्रोडक्ट मिळेल. दुसऱ्यामध्ये मी असं करेल की हा जो हायड्रोजन आहे या कार्बनला गेलेल्या ऐवजी या कार्बनला जाऊन दाखवेल, जोडलेला दाखवेल, आणि हा ब्रोमीन या बाजूला जोडलेला दाखवेल. काय प्रोडक्ट मिळेल मला? CH3 कोण आहे? C. वरच्या बाजूला कोण जोडलेलं आहे? CH3. आता मात्र कोण जोडायचं या कार्बनला? ब्रोमीन. कोण जोडायचा? ब्रोमीन. आणि इकडे कोण जोडायचंय? H. काय मिळालं? CH3. मला सांगा हे दोन्ही प्रोडक्ट मिळणार आहेत का? तर हो, हे दोन्ही प्रोडक्ट मिळतात. मेजर प्रोडक्ट कसा आयडेंटिफाय करायचा? मेजर प्रोडक्ट कसा आयडेंटिफाय करायचा? बाय युजिंग मार्कोनिकोव्स रूल. मग हा प्रोडक्ट मेजर असेल का हा प्रोडक्ट मेजर असेल? खालचा प्रोडक्ट. आता नावं घेऊया त्यांची. हा आणि हा समजण्यापेक्षा ह्याला काहीतरी नाव ठेवूया, याला काहीतरी नाव ठेवूया. आपल्या मनाने नाही ठेवायचं, IUPAC नुसार. मग याचं नाव काय होईल बा? 1 2 3. किती कार्बन झाले? लॉंगेस्ट चेन 3 कार्बनची. सो पॅरेंट रूटवर्ड काय झाला? प्रोप. सरळ चेन आहे. काय झाला हा? प्रोपेन. 1 नंबरला ब्रोमीन, 2 नंबरला मिथाइल. सो 2 मिथाइल 1 ब्रोमो. अल्फाबेटिकली पण घ्यायचंय. 1 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन. 1 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन. हा झाला पहिला प्रोडक्ट. दुसऱ्याचं नाव काय होईल? लॉंगेस्ट चेन निवडा. 1 2 3. किती कार्बन आहेत? 3. 2 नंबरलाच कोण जोडलंय? मिथाइल. 2 नंबरलाच कोण जोडलंय? ब्रोमीन. काय होणार मग? ब्रोमो. काय नाव आहे याचं? 2 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन. आता सांगा याच्यातला मेजर प्रोडक्ट कोणता? 1 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन की 2 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन? मेजर प्रोडक्ट कोणता येणार? 2 ब्रोमो मिथाइल प्रोपेन. कशावरून ठरवलं रे बाळांनो? मेजर प्रोडक्ट इज ऑब्टेन बाय आयडेंटिफाइड बाय मार्कोनिकोव्स रूल. हा झाला तुमचा मेजर प्रोडक्ट आणि हा काय असणार आहे? मायनर प्रोडक्ट. काय सांगतो मार्कोनिकोव्स रूल? निगेटिव्ह पार्ट म्हणजे कोण? Br मायनस इज बॉन्डेड टू द कार्बन ॲटम हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. या कार्बनकडे किती हायड्रोजन आहेत? एकही हायड्रोजन नाही. याच्याकडे किती हायड्रोजन आहेत? 2 हायड्रोजन आहेत. मग लेस नंबर ऑफ हायड्रोजन कोणाकडे आहेत? या कार्बनकडे आहेत. सो मेजर प्रोडक्टमध्ये निगेटिव्ह पार्ट कोणाला जोडला पाहिजे? या कार्बनला जोडला पाहिजे. सो प्रोडक्ट काय तयार झाला पाहिजे? CH3 त्याला जोडलेला हा Br आणि CH3. समजलेला आहे? 2 ब्रोमो 2 मिथाइल प्रोडक्ट. समजा ही रिॲक्शन पेपरला आली बोर्ड परीक्षेसाठी, तुम्हाला हे एक्सप्लेन करून सांगावे लागेल. काय लिहिताल सांगा? याचं नाव कोण? आयसोब्युटिलिन. कोण या? आयसोब्युटिलिन. पण हे झालं कॉमन नेम. आपण सगळे IUPAC नावं वापरणार आहे. मग IUPAC नाव काय येणार याचं? 2 मिथाइल प्रोपवनिन. 2 मिथाइल प्रोपवनिन रिॲक्ट्स विथ HBr टू गिव्ह मिक्सचर ऑफ 1 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन and 2 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन. Major product is identified by using Markovnikov's rule. So 2 bromo 2 methyl propane is the major product. समजलेला आहे?
काही शंका? ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता याच्यात एक गमतीचा भाग असा आहे, बरं अजून एक महत्त्वाचा भाग, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ एच एक्स. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले असेल रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ एच एक्स. सहजासहजी कोणता बॉन्ड तुटतो? कारणासह सांगितलं असेल पाठीमागच्या एखाद्या लेक्चरमध्ये. एच आय ग्रेटर दॅन एच बी आर ग्रेटर दॅन एस सी एल. बरोबर? म्हणजे सहजासहजी एच आय रिॲक्ट होतो, एच आयची रिॲक्टिव्हिटी सर्वात जास्त आहे, त्यापेक्षा थोडीशी कमी एच बी आर, त्याच्यापेक्षा थोडीशी कमी एस. लक्षात येतं इथपर्यंत? आता समजा याच पद्धतीने रिॲक्शन आहे CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस HBr. असं बघितलं की आपण लगेच म्हणणार सर मार्कोनी-कोप्स रूल. काय म्हणणार आहे? मार्कोनी-कोप्स रूल. कशामुळे सुचला मार्कोनी-कोप्स रूल? अनसिमेट्रिकल अल्किन आणि अनसिमेट्रिकल रिएजंट. फक्त समजा जर मी असं लिहिलं तर पेरॉक्साइड इन प्रेझन्स ऑफ पेरॉक्साइड, कुठला तरी बेन्झाइल पेरॉक्साइड वगैरे वगैरे, त्याच्या प्रेझन्समध्ये ही रिॲक्शन होते. मग लगेच आपल्याला आठवायला लागेल गेल्या वर्षी अल्किन चॅप्टर होता हायड्रोकार्बनमध्ये, तिथे आपण अँटी मार्कोनी-कोप्स रूल आपण समजून घेतला होता. काय समजून घेतला होता? अँटी मार्कोनी-कोप्स रूल. त्यालाच आपण म्हणतो पेरॉक्साइड इफेक्ट, त्यालाच आपण म्हणतो खराश इफेक्ट, त्यालाच आपण म्हणतो खराश मायो इफेक्ट. खरंच एवढी नावं आहेत. काय म्हणायचं याला? अँटी मार्कोनी-कोप्स रूल. मार्कोनी-कोप्स रूलमध्ये काय सांगितलं होतं आपण? निगेटिव्ह पार्ट इज अटॅच टू द कार्बन ॲटम हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन. इथे मात्र लेस नाही करायचं, मोर नंबर ऑफ हायड्रोजन. काय म्हणायचंय? मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. त्यालाच म्हणायचं लेस सबस्टिट्यूटेड कार्बन ॲटम. लेस सबस्टिट्यूटेड कार्बन ॲटम म्हणजे हा जो निगेटिव्ह पार्ट आहे, हा जो निगेटिव्ह पार्ट आहे, इट विल बी बॉन्डेड टू द कार्बन ॲटम हॅव्हिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. मगाच्यासारखे दोन्ही प्रोडक्ट मिळतील आपल्याला. म्हणजे काय काय मिळालं होतं मगाशी आपल्याला? CH3 CH2 CH2Br. हा तर प्रोडक्ट मिळणारच आहे. आणि अजून एक प्रोडक्ट काय मिळेल? CH3 CHBr आणि कोण? CH3. दोन्ही प्रोडक्ट मिळतील. फक्त ही रिॲक्शन आहे टेक्स प्लेस इन प्रेझन्स ऑफ पेरॉक्साइड. मग या ठिकाणी आपल्याला काय लक्षात ठेवायचं? जर ही रिॲक्शन पेरॉक्साइड इफेक्ट पेरॉक्साइडच्या प्रेझन्समध्ये घडतोय तर ही रिॲक्शन मार्कोनी-कोप्स रूलनुसार नक्कीच घडणार नाही. ही रिॲक्शन कशानुसार घडणार आहे? अँटी मार्कोनी-कोप्स रूल. कशी? अँटी मार्कोनी-कोप्स रूल. म्हणजे काय? निगेटिव्ह पार्ट इज बॉन्डेड विथ द कार्बन ॲटम हॅव्हिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन. मोर नंबर ऑफ हायड्रोजन यालाच आपण म्हणतो लेस सबस्टिट्यूटेड कार्बन ॲटम. काय म्हणतो आपण याला? लेस सबस्टिट्यूटेड कार्बन ॲटम. सो CH3 CH, इथं कोण येणार? H. CH2 निगेटिव्ह पार्ट याला जोडला जाणार CH2Br. म्हणजे अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनी-कोप्स रूल हा जो 1 ब्रोमोप्रोपेन आहे, हा कोण आहे? 1 ब्रोमोप्रोपेन. हा आपला कोण असणार आहे? मेजर प्रोडक्ट असणार आहे. हा काय असणार आहे आपला? मेजर प्रोडक्ट. आणि हा जो आहे 2 ब्रोमोप्रोपेन हा असणार आहे तुमचा मायनर प्रोडक्ट. जर ही रिॲक्शन, या रिॲक्शनचं एक्सप्लेनेशन द्यायचं झालं तर काय लिहिताल तुम्ही? प्रोपीन रिॲक्ट्स विथ HBr. प्रोपीन रिॲक्ट्स विथ HBr. फक्त कसं? इन प्रेझन्स ऑफ पेरॉक्साइड इट गिव्स मिक्सचर ऑफ कोण कोण? 1 ब्रोमोप्रोपेन and 2 bromopropane. In this reaction, major product is identified by using anti-Markovnikov rule, and the major product is 1 bromopropane. कोण आहे? According to anti-Markovnikov rule, the major product formed in this reaction is 1 bromopropane. So Markovnikov rule आणि Markovnikov rule मधला मुख्य फरक कळला. Markovnikov rule मध्ये काय होतं? मार्कोनी-कोप्स रूल मध्ये काय होतं? निगेटिव्ह पार्ट इज बॉन्डेड विथ द कार्बन ॲटम हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. आणि अँटी मार्कोनी-कोप्स त्याच्या विरुद्ध, निगेटिव्ह पार्ट इज बॉन्डेड विथ द कार्बन ॲटम हॅव्हिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. परत अपवाद आहे. HBr हा एकमेव असा कंपाऊंड आहे की जो तुम्हाला काय दाखवतो? ओनली इन केस ऑफ HBr पेरॉक्साइड इफेक्ट इज ऑब्झर्व्ड. म्हणजे अँटी मार्कोनी-कोप्स रूल इज ॲप्लिकेबल ओनली टू HBr, नॉट इन केस ऑफ HCl. HCl सहजासहजी तुटतच नाही, त्यामुळे HCl ला तो लागू होतच नाही. आणि दुसरं कोणाला आहे? HI. HI इतका सहज तुटतो की आयोडीन देऊन नव्हतो उद्योग करतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, पेरॉक्साइड इफेक्ट इज ऑब्झर्व्ड ओनली इन केस ऑफ HBr. इट इज नॉट ॲप्लिकेबल टू HCl अँड HI.
इट इज नॉट ॲप्लिकेबल टू HCl अँड HI च्या बाबतीमध्ये पेरॉक्साईड इफेक्ट तुम्हाला दिसणार नाही. सो हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. पेरॉक्साईड इफेक्ट इज ऑब्झर्व्ड ओनली इन केस ऑफ HBr आणि इट इज नॉट ॲप्लिकेबल टू HCl अँड HI. मग परीक्षेला एक ट्रॅप क्वेश्चन येतो. या पद्धतीने परीक्षेला ट्रॅप क्वेश्चन आला. CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस HCl आणि इथं लिहिलं पेरॉक्साईड. काय लिहिलं? पेरॉक्साईड. तुम्ही हुशार विद्यार्थी आहात. तुम्हाला माहिती आहे कुठलंही जरी असलं तर प्रोडक्ट तर दोन्ही मिळतात ना. प्रोडक्ट तर दोन्ही मिळतात. म्हणजे H या कार्बनला जोडू शकता तुम्ही किंवा या कार्बनलाही जोडू शकता. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं. मग आपण काय करूया, पहिल्यांदा या कार्बनला जोडू. काय होणार मग? CH3 CH2 CH2 आणि निगेटिव्ह पार्ट या कार्बनला जोडला. मग Cl काय मिळालं आपल्याला? 1 क्लोरोप्रोपेन. 1 क्लोरोप्रोपेन. ठीक आहे. दुसरा प्रोडक्ट काय होईल? पार्ट या कार्बनला येऊन जोडला जाईल. CH3 CHCl CH3 काय मिळालं बाळांनो? 2 क्लोरोप्रोपेन. आता सर्वसामान्य विद्यार्थी ज्याचा अभ्यास बऱ्यापैकी चांगला आहे त्याला दिसतं अरे हा कोण आहे? पेरॉक्साईड. दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझन्स ऑफ पेरॉक्साईड. मग त्याला लगेच सुचतं या इथे काय अप्लाय होईल? पेरॉक्साईड. मग तो काय म्हणतो? मेजर प्रोडक्ट इज आयडेंटिफाइड बाय युजिंग अँटी मार्कोनिकोव्स रूल आणि निगेटिव्ह पार्ट शुड बी अटॅच टू द कार्बन ॲटम हॅव्हिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणजे त्याला काय वाटतं की हा मेजर प्रोडक्ट आहे. कोण? 1 क्लोरोप्रोपेन. मग त्याला असं वाटतं की 1 क्लोरोप्रोपेन हा मेजर प्रोडक्ट आहे. सो बाळांनो दिस इज ॲब्सोल्युटली डिझास्टर. चुकीचं आहे. तर कसं काय हो? तुम्ही तर सांगितलं हा बघा बरं तुम्ही तुमच्यासाठी सांगा. तुम्ही काय सांगितलं? हा अनसिमेट्रिकल अल्केन आहे का नाही सर? हो आहे. सो तुम्ही काय सांगितलं? अनसिमेट्रिकल रिएक्शन. म्हणजे हे पण तुमची कंडिशन अप्लाय झाली. तुम्ही अजून काय सांगितलं आम्हाला? दिस रिएक्शन शुड टेक प्लेस इन प्रेझन्स ऑफ पेरॉक्साईड. मग घडते का नाही? म्हणजे हे सगळं आहे म्हटल्यानंतर दिस रिएक्शन शुड फॉलो पेरॉक्साईड इफेक्ट किंवा इट शुड टेक प्लेस अकॉर्डिंग टू दी म्हणजे द मेजर प्रोडक्ट शुड बी आयडेंटिफाइड बाय युजिंग अँटी मार्कोनिकोव्स रूल. पण तुम्ही एक विसरताय. मी हे सुद्धा वाक्य सांगितलं पेरॉक्साईड इफेक्ट इज ऑब्झर्व्ड ओनली इन केस ऑफ HBr. HCl आणि HI च्या बाबतीमध्ये पेरॉक्साईड इफेक्ट दिसत नाही. हेच प्रोडक्ट तयार होतील पण याचा मेजर प्रोडक्ट हा मार्कोनिकोव्स रूलनुसारच सांगायचा. कशाने सांगायचा? हेच सगळं तयार होईल पण हा मेजर प्रोडक्ट असणार नाही. मेजर प्रोडक्ट कोण असणार आहे? हा असणार आहे. कारण इन केस ऑफ HCl आणि इन केस ऑफ HI तुम्ही ती रिएक्शन पेरॉक्साईड इफेक्टनुसार करायचीच नाही. पेरॉक्साईड इफेक्ट इज नॉट ॲप्लिकेबल टू HCl अँड HI. सो हा ट्रॅप आहे. कसा ट्रॅप टाकलाय आपल्याला? इथं HCl आणि वर कोण लिहिलंय? पेरॉक्साईड. त्यामुळे आपल्याला वाटतं ही रिएक्शन कशानुसार घडली पाहिजे? पेरॉक्साईड. ही पेरॉक्साईड इफेक्टनुसार तशी ती घडत नाही. सो लक्षात ठेवायचं पेरॉक्साईड इफेक्ट इज ऑब्झर्व्ड ओनली इन केस ऑफ HBr. समजलेलं आहे? काही शंका? सो जेवढं मला आवश्यक वाटलं थिअरॉटिकल पार्ट तेवढा मी याचा सांगितलेला आहे. अँटीमार्कोबद्दल सुद्धा मी बोललो. आता पुढची जी प्रिपरेशन मेथड आहे अल्काइल हॅलाइडची ती आहे हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन. काय आहे? हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन. इथे 2 रिॲक्शन्स येतात. एक येते फिनकेलिस्टाईन रिॲक्शन. काही लोक त्याचं प्रोनाऊन्सिएशन फिनकेलिस्टीन करतात. माझे लॉजिकल प्रश्न असतात. आईन्स्टाईनच्या स्पेलिंगमध्ये सुद्धा STEIN येतं. त्याचं प्रोनाऊन्सिएशन आपण आईन्स्टाईन करतो. काय करतो? आईन्स्टाईन करतो. तिथे आपण आईन्स्टीन म्हणलेलं कधी ऐकलेलं नाही आहे. मग ह्याचं प्रोनाऊन्सिएशन करताना फिनकेलिस्टीन कसं होतं मला माहीत नाही. मला असं वाटतं मग हे सुद्धा काय व्हायला पाहिजे? फिनकेलिस्टाईनच व्हायला पाहिजे असं मला वाटतं. प्रोनाऊन्सिएशनने काय फरक पडत नाही. स्पेलिंग बरोबर लिहा. FINKELSTEIN. बोर्ड परीक्षेला लिहावं लागतं त्यामुळे स्पेलिंग असू द्या माहिती आपल्याला. फिनकेलिस्टाईन का फिनकेलिस्टीन रिॲक्शन. फिलिस्तान रिॲक्शन नाही बरं का. ते इस्रायलचा महाराज ते हल्ला चाललाय ते हमास वगैरे त्याचा याचा काय पॅलेस्टाईन वगैरे असला काही संबंध नाही. आणि दुसरी रिॲक्शन जी आहे ती आहे शॉर्ट्स रिॲक्शन. ठीक आहे. ह्या 2 रिॲक्शन ह्या हॅलोजन एक्सचेंजने होतात. कशाने होतात? हॅलोजन एक्सचेंज. म्हणजे इथं RCl असतं किंवा RBr असतो. काय असतो? RCl किंवा RBr. फिनकेलिस्टाईन रिॲक्शन आहे केलिस्टाईन आईन 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 आयोडाईड आयोडाईड आयोडाईड. सो फिनकेलिस्टाईन रिॲक्शन कशासाठी वापरायची? आईन फिनकेलिस्टाईन आयोडाईड. गोंधळ करायचा नाही. कळलं ना आता मी काय सांगत होतो? ज्याचं माझ्या प्रोनाऊन्सिएशनवर लक्ष असेल त्यांना लक्षात आलं असेल. फिनकेलिस्टाईन आईन आयोडाईड.
कशासाठी वापरायची? आयोडाईड. आता दुसरे ऑब्विसली कशासाठी वापरले जाते? फ्लोराईडसाठी. कशासाठी वापरले जाते? फ्लोराईड. सो पहिली जी रिॲक्शन आहे फिन-केलिस्टाइन रिॲक्शन कशासाठी वापरायची? फॉर द प्रिपरेशन ऑफ आयोडाईड. शॉर्ट्स रिॲक्शन कशासाठी वापरायची? फॉर द प्रिपरेशन ऑफ फ्लोराईड. ठीक आहे. RX दोन्हीमध्ये पण हॅलोजन एक्सचेंज आहे. म्हणजे गमतीचा भाग आहे, स्टार्टिंग मटेरियल अल्काइल हॅलाइड आणि तयार होणारा प्रोडक्ट परत अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइड गिव्ज अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइड गिव्ज अल्काइल हॅलाइड. पण कसं? हॅलोजन एक्सचेंज होऊन. मग इथे स्टार्टिंग मटेरियलमध्ये शक्यतो क्लोरीन किंवा ब्रोमीन असतं. कोण असतं? क्लोरीन किंवा ब्रोमीन. म्हणजे तुम्ही फिन-केलिस्टाइन रिॲक्शन बघा किंवा शॉर्ट्स रिॲक्शन बघा, दोघांसाठीचं स्टार्टिंग मटेरियल कोण आहे? RX. आणि दिस एक्स कॅन बी, एक तर कोण असू शकतो? क्लोरीन, किंवा एक तर कोण असू शकतो? ब्रोमीन असू शकतो. फिन-केलिस्टाइनमध्ये जी रिॲक्शन होते ती होते NaI. कोणाबरोबर होते? NaI. आणि ही रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ ड्राय ॲसिटोन घडते. कोणाच्या प्रेझेन्समध्ये घडते? ड्राय ॲसिटोन. सो ही जी रिॲक्शन आहे ही घडते इन प्रेझेन्स ऑफ ड्राय ॲसिटोन. काय म्हणतोय आपण याला? हे माहितीसाठी सांगतोय मी, फिन-केलिस्टाइन रिॲक्शन. हे काय आहे? नावातच याच्या. बऱ्याच वेळा मुलं दुर्लक्ष करतात ह्या गोष्टीकडे. रिॲक्शनचं हेडिंग असतं एलिमिनेशन, डिहायड्रोजिनेशन, ॲडिशन. खरं तर हे आपल्याला एक अंदाज देतं रिॲक्शनमध्ये काय घडणार आहे. हा कोणता प्रकार आहे? फिन-केलिस्टाइन रिॲक्शन किंवा शॉर्ट्स रिॲक्शन? हॅलोजन एक्सचेंज. हॅलोजनचं काय होणार आहे? एक्सचेंज होणार आहे. म्हणजे हा आयोडीन ह्या एक्सला काय करणार आहे? एक्सचेंज करणार आहे. जो क्लोरीन असेल तर क्लोरीनला एक्सचेंज करेन, ब्रोमीन असेल तर ब्रोमीनला एक्सचेंज करेन. काय मिळेल प्रोडक्ट आपल्याला? RI. काय मिळेल? RI. बाहेर पडलेला हा X हा Na बरोबर येणार. काय तयार होईल? NaX. म्हणजे Cl असेल तर काय तयार होईल? NaCl. Br असेल तर काय तयार होईल? NaBr. समजलं? पहिला महत्त्वाचा मुद्दा, हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शनमध्ये दोन मुख्य प्रकार आपण पाहिले, दोन रिॲक्शन पाहणार आहोत. एक आहे फिन-केलिस्टाइन रिॲक्शन आणि दुसरा कोण आहे? शॉर्ट्स रिॲक्शन. फिन-केलिस्टाइन इज युजफुल फॉर द प्रिपरेशन ऑफ आयोडाइड्स, अल्काइल आयोडाइड्स, अँड शॉर्ट्स रिॲक्शन फॉर दी फ्लोराइड्स, अल्काइल फ्लोराइड. समजलेलं आहे? पुढे RX अल्काइल हॅलाइड स्टार्टिंग मटेरियल काय वापरतोय आपण? RX. तो X काय असू शकतो? Cl किंवा Br. म्हणजे RCl आणि RBr दोघांपैकी एक. रिॲक्ट्स विथ कोणाबरोबर? NaI. कोण? NaI. कोणाच्या प्रेझेन्समध्ये? ड्राय ॲसिटोन. काय तयार होईल? RI. आणि कोण बाहेर पडतंय? NaX. पुढची जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनमध्ये RCl आणि म्हणजे आपल्याला मी RCr वापरू शकता किंवा RBr वापरू शकता किंवा RCl. रिॲक्शन कोणाबरोबर करायची आपल्याला? AgF. KgF नाही बरं का, चुकीचं ऐकलं असेल तुम्ही. काय सांगितलं मी? AgF. तुमच्या पुस्तकामध्ये अजून याला दोन पर्याय दिलेले आहेत. सोपा पर्याय घेतला आपण AgF. Ag लोजी हॅलोजन एक्सचेंज करणार आहे. जी काय करायचं इथं? हॅलोजन एक्सचेंज करायचं आहे. एक्सच्या जागा कोण येणार आहे? F. सो काय होणार आहे? RF. आणि इथे निघून गेला. काय झालं? आहे AgX. काय तयार झालं? AgX. ही कोणती रिॲक्शन? शॉर्ट्स रिॲक्शन. ठीक आहे. बोर्ड परीक्षेला विचार करत असताल तर घरी गेल्यानंतर याचा अभ्यास कसा करतात? फिन-केलिस्टाइन रिॲक्शन. फिन-केलिस्टाइनची स्पेलिंग येऊ द्या. दुसरा महत्त्वाची गोष्ट लक्षात असू द्या, ही कशासाठी वापरायची फिन-केलिस्टाइन? फॉर द प्रिपरेशन ऑफ आयोडाईड, क्लोराईड, ब्रोमाइड, फ्लोराईड. कशासाठी? आयोडाईडच्या याच्यासाठी. स्टार्टिंग मटेरियल कोण असणार आहे तुमचं? RX. तुम्ही कुठलाही RX म्हणजे त्याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत, Cl आणि Br. तुम्ही RCl वापरू शकता किंवा RBr वापरू शकता. ठीक आहे. त्याची रिॲक्शन कोणाबरोबर करतोय आपण? NaI. कशाबरोबर करतोय? NaI. आणि मग आपल्याला मिळणारा प्रोडक्ट कोण आहे? RI प्लस NaX. समजलेलं? आणि दुसरा आहे शॉर्ट्स रिॲक्शन. काय आहे? शॉर्ट्स रिॲक्शन. मग शॉर्ट्स रिॲक्शनमध्ये काय होईल? RX रिॲक्शन कोणाबरोबर करायची? AgF. मग आपल्याला काय होणार? Xच्या जागेवर F आलेला दिसेल आणि पलीकडे RF अधिक पलीकडचा X Ag बरोबर जाईल AgX. आम्ही जस्ट D.Edला होतो ना, म्हणजे शिक्षणशास्त्रामध्ये कुठल्याही शिक्षकाचे गुण सांगितले जातात, शिकवले जातात. एक अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये अध्ययन आणि अध्यापन. अध्यापन आम्ही कसं करायचं आणि अध्ययन करत असताना विद्यार्थ्यांच्या कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यायचं असतं. तर त्याच्यामध्ये ना श्रवण या गोष्टीबद्दल बोललं गेले. श्रवण म्हणजे लिसनिंग. समोरचा एखादा व्यक्ती बोलतोय आणि आपण ऐकतोय, तर ते ऐकत असताना कोणते लॉजिक म्हणजे काही तत्व पाळली पाहिजेत. जरी तुम्हाला त्याचा विषय पटत नसला तरी तुम्ही त्याच्याकडे बघितलं पाहिजे, त्याचं ऐकलं पाहिजे.
समोरच्याला अजिबात असं वाटलं नाही पाहिजे की मी काहीतरी वेड्यासारखी बडबड करतोय आणि समोरच्याला अजिबात ऐकण्यात इच्छा नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो बोलत असताना जांभळ्या पाठवाकडी तिकडे करणं, व्यायामाचे वेगवेगळे प्रकार करणं, त्याला हे क्लिअर कट इंडिकेशन आहे तू मूर्ख आहे, आम्ही बळच ऐकतोय तुझं, असले विचित्र प्रकार करायचे नसतात. त्याने काय होतं, समोरच्याला वाटतं मी एवढा पोट तिडकीने याला काहीतरी सांगतोय आणि हा खुशाल जांभळ्या देतोय. कारण जांभळ्या देणं हे खुशाल कशाचं उदाहरण मानलं जातं, तुम्ही खूप बोरिंग आहात, तुम्ही उगाच आमचा टाइमपास करता आहात. याच्या एक साधा पर्याय काय राहतो, त्यांना सांगायचं तुमचं प्रवचन आम्हाला मान्य नाही, तुम्ही थांबवा, आम्ही जातो. किती सोपं आहे. त्या समोरच्यालाही वाटायला नको आपण पोट तिडकणं सांगतो आणि हे उगाच जांभळ्या देत बसले. बरं एकदा ठीक आहे, एकदा समोरचा दुर्लक्ष करेल, झाला असेल चुकून. दोनदा ठीक आहे, तुम्ही पार त्याला इरिटेट करण्या इतक्या जांभळ्या देताल तर समजून घ्यायचं श्रोता आणि वक्ता याच्यामध्ये ट्युनिंग जुळत नाहीये. श्रोत्याला वक्ता फायदेशीर नाहीये आणि वक्त्याला श्रोता तर झोपण्याच्या कारणात म्हणजे दृष्टीने दिसतोय. त्याच्यामुळे ह्या गोष्टीची थोडीशी जाणीव श्रवण करत सगळ्यांनी ठेवली पाहिजे. हा, वक्त्याचंही काम असलं पाहिजे, आपली मांडणी विषयाला धरून एवढी अप्रतिम असली पाहिजे की समोरच्याला प्रत्येकाला त्याचा आनंद मिळाला पाहिजे. पण आनंद मिळत असताना ज्यावेळेस आपण एखादा टॉपिक शिकवत आहोत, शिक्षक म्हणून अध्यापन करत असताना आपल्याला विनाकारण त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला डिस्को वगैरे करणं शक्य होत नाही. तुम्ही जर रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत मोबाईलचा डेटा संपवत बसला असताल आणि इथे येऊन जर जांभळ्या देत असतील तर तुम्हाला ते अनिच्छेने बसलेला आहात तुम्ही. आणि मला असं वाटतं की कोचिंग ही अशी गोष्ट असली पाहिजे, शिक्षण आणि अध्यापन हे असलं पाहिजे, हे ऐच्छिक असलं पाहिजे. घरच्यांनी बळजबरी केली, 12वीची पोरं आहात तुम्ही, घरच्यांनी बळजबरी केली म्हणून आपण लेक्चरला बसलोय किंवा क्लास लावतो, किंवा बाबा मला वाटतं की मला मार्क पडले पाहिजेत म्हणून मी क्लास लावलाय, पण मला ते अजिबात आत्मसात मी केलेलं नाही ते वाक्य, मी आपला फक्त जबळत जाऊन बसतो, असं नाही चालत. लक्षात येते मला काय सांगायचं ते. श्रोत्याचं काम आहे शांतपणे व्यवस्थित श्रवण करणं. वक्त्याचं काम आहे की पोरांना म्हणजे विद्यार्थ्यांना खूप बोर न करता शिकवणं. सो तुमच्यापैकी किती जणांना बोर झाले असं वाटतं आता मी शिकवतोय ते, हात वर करा. एकदाच्या काय असेल त्या जांभळ्या देऊन घ्या, मग मी तरी ऍक्सेप्ट करतो बाबा चला एकदाच हे सगळं माझ्या परमिशनने होतंय. आणि नसल तर जरा मला शिकू द्या, जरा आनंद घेऊ द्या माझ्या प्रोसेसचा. मला अशी नका फिलिंग घेऊन देऊ काय बोर करतोय यार, काय लागलाय सांगायला, मला सगळं येतंय. मग सगळं येणाऱ्या पोरांनी इथं काय करताय, कशाला घरच्यांचे पैसे वाया घालवताय. योजना कशी वाटली, ऑन रेकॉर्डिंग आहे, कारण की इथून एवढा पोर्शन मी काय करू शकतो, एडिट करून कायमचा तुम्हाला ॲपवर टाकून देऊ शकतो. आलं लक्षात, चला लक्ष द्या. सो काय सांगत होतो आपण, प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड. काय पाहतोय आपण, प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड. त्याच्यामध्ये 2 भाग सांगितले आपण. काय सांगितले, हॅलोजन एक्सचेंज भाग आपला, त्याच्यात 2 रिॲक्शन मी सांगितले. एक सांगितली फिन-कॅलिस्टाईन रिॲक्शन, जी कशासाठी वापरायची बाळांनो, आयोडाईड. मी जाणीवपूर्वक उच्चार करते कारण मला माझ्या पोरांसाठी ती हिंट सोडून जायची की इथं काय तयार होतं, आयोडाईड. आणि पिल्लूवाली रिॲक्शन सॉल्ट्स रिॲक्शन, तिथं कोण आहे, फ्लोरीन तयार होतो. आयोडाईडच्या रिॲक्शनमध्ये RX, सॉल्ट्स रिॲक्शनमध्ये स्टार्टिंग मटेरियल RX, रिॲक्शन कोणाबरोबर होती NaI, खाली रिॲक्शन कोणाबरोबर होती AgI. वर जो प्रोडक्ट मिळतो म्हणजे फिन-कॅलिस्टाईनमध्ये तो मुख्य प्रोडक्ट कोण आहे, आयोडाईड. साइड प्रोडक्ट कोण आहे NaX. आणि इथे काय होणार आहे, मुख्य प्रोडक्ट कोण आहे सॉल्ट्समध्ये, फ्लोराईड. कोण आहे, फ्लोराईड. साइड प्रोडक्ट कोण असणार आहे, समजले, ठीक आहे. प्रिपरेशन ऑफ अराइल हॅलाइड. आतापर्यंत जो आपला अभ्यास चाललेला होता तो कोणाच्या प्रिपरेशनसाठी चालला होता, अल्काइल हॅलाइड. आता कोणाचे प्रिपरेशन पाहतोय आपण, अराइल हॅलाइड. अराइल हॅलाइड म्हटलं की बेंझिन रिंग, आणि त्या बेंझिनला हॅलोजन जो आहे तो ॲरोमॅटिक रिंगला डायरेक्टली जोडलेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, अराइल हॅलाइड. कोणता प्रकार आहे, कार्बन कसा असला पाहिजे, sp2 हायब्रिडाइज. कार्बन कसा असेल, sp2 हायब्रिडाइज, आणि त्याला जोडलेला हॅलोजन. सो आत्ता जे आपण समजून घेतो आहोत ते आहेत प्रिपरेशन ऑफ अराइल हॅलाइड, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, आधी याचा अर्थ तुम्हाला समजून सांगतो. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, रिॲक्शन रिॲक्शन अशी कोणतीही गोष्ट, असा कुठलाही केमिकल चेंज की ज्याच्यामध्ये प्रोडक्ट रिॲक्टंट काय देतो, प्रोडक्ट देतो. रिॲक्टंट मधले काही बॉन्ड तुटतात आणि काही बॉन्ड नव्याने तयार होतात, तयार होतो तो कोण, प्रोडक्ट. रिॲक्टंट, प्रोडक्ट,
मधला मध्ये जे काय ज्याच्या थ्रू घडतं त्याला आपण म्हणतो केमिकल रिॲक्शन. सबस्टिट्यूशन नावातच आहे, सबस्टिट्यूट होतं. काय होतं? सबस्टिट्यूट. एखादा इज सबस्टिट्यूटेड बाय अनदर ॲटम और ग्रुप. काय म्हणतो? रिॲक्शन. आणि इथं आहे इलेक्ट्रोफिलिक. काय आहे? इलेक्ट्रोफिलिक. हे ऐकलं असेल कधीतरी तुम्ही, इलेक्ट्रोफाईल. आणि दुसरा शब्द ऐकलेला असणार आहे न्यूक्लिओफाईल. हे शब्द याच्यापूर्वी कानावर पडलेले असतील. आवश्यक भाग त्यातला मी तुम्हाला सांगतो आहे, इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल पैकी. इलेक्ट्रोफाईल आणि दुसरं काय आहे? न्यूक्लिओफाईल. या धड्यामध्ये हे शब्द या चॅप्टरमध्ये तुम्हाला सारखे सारखे आलेले दिसतील. आता मेन गोष्ट इलेक्ट्रोफाईल. याच्यातला फाईल हा शब्द काय सांगतो? हॅव्हिंग अफेक्शन अबाउट, टू लव अबाउट, टू फील अबाउट. ठीक आहे. फाईल, फाईल. इलेक्ट्रोफाईल ज्याला इलेक्ट्रॉन बद्दल आसक्ती आहे. कशाबद्दल आसक्ती आहे? सो इलेक्ट्रॉन लव्हिंग. कसा आहे हा? इलेक्ट्रॉन लव्हिंग. हे साहेब कसे आहेत? न्यूक्लियस लव्हिंग. कसे आहेत? न्यूक्लियस लव्हिंग. हा आहे इलेक्ट्रॉन लव्हिंग, हा आहे न्यूक्लियस लव्हिंग. समजलं? आता इलेक्ट्रॉन कसा असतो? निगेटिव्हली चार्ज. मी असं सांगितलं ना इलेक्ट्रोफाईल निगेटिव्हली चार्ज. अर्धवट ऐकायचं नाही. मी काय सांगितलं? इलेक्ट्रॉन कसा असतो? निगेटिव्ह. मग ज्याला निगेटिव्ह बद्दल आसक्ती असते, ज्याला इलेक्ट्रॉन बद्दल आसक्ती आहे, अर्थात असं बस, ज्याला इलेक्ट्रॉन बद्दल आसक्ती आहे म्हणजे ज्याला निगेटिव्ह बद्दल आसक्ती आहे, तो स्वतः कसा असला पाहिजे? एकतर तो कसा असला पाहिजे? पॉझिटिव्हली चार्ज. कसा असला पाहिजे? पॉझिटिव्हली चार्ज. इट शुड बी पॉझिटिव्हली चार्ज. किंवा त्याच्याकडे असले पाहिजेत. कसे असले पाहिजेत? सो इट शुड बी इलेक्ट्रॉन डेफिशियंट पेसीज. कसे असले पाहिजे? इलेक्ट्रॉन डेफिशियंट पेसीज. समजा न्यूट्रल मॉलिक्यूल असेल, समजा कोण असेल? न्यूट्रल मॉलिक्यूल. तर कसा मॉलिक्यूल पाहिजे? न्यूट्रल मॉलिक्यूल जर असेल तर कसा पाहिजे? विथ इनकम्प्लीट ऑक्टेट. विथ इनकम्प्लीट ऑक्टेट. विथ इनकम्प्लीट ऑक्टेट. आता इनकम्प्लीट ऑक्टेट मध्ये कोण आलं? समजा उदाहरणं तुमच्या पुस्तकात आहेत पहा. BeCl2. नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्डिंग नावाच्या धड्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल. BeCl2 कुठलाही BX2 येईल, BX2, BCl3 किंवा कुठलाही BX3. याच्यामध्ये सेंट्रल ॲटम भोवती किती कार्बन आहेत? 4. याच्यामध्ये किती आहेत? 6. असायला किती पाहिजेत ऑक्टेट रूलनुसार? 8. आहेत का 8? नाही. मग यांच्यामध्ये काय आहेत? इलेक्ट्रॉन कमी आहेत. मग ऑब्व्हियसली यांना कशाबद्दल आसक्ती असते? इलेक्ट्रॉन बद्दल आसक्ती असते. म्हणजे दे आर इलेक्ट्रॉन लव्हिंग. सो दे आर इलेक्ट्रोफाईल. सो काय कळलं? इलेक्ट्रोफाईल कसा ओळखायचा तुम्ही? एक तर त्याच्या डोक्यावर काय पाहिजे? पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे. आणि न्यूट्रल मॉलिक्यूल असेल तर कसा असेल? विथ इनकम्प्लीट ऑक्टेट. त्यातला जो सेंट्रल ॲटम असेल तो कसा असला पाहिजे? विथ इनकम्प्लीट ऑक्टेट असला पाहिजे. न्यूक्लियस लव्हिंग. काय? न्यूक्लियस लव्हिंग. न्यूक्लिओफाईल, न्यूक्लियस लव्हिंग. आता थोडा कॉमन सेन्स वापरा. न्यूक्लियस म्हणलं की न्यूक्लियसमध्ये कोण कोण असतात? सब ॲटॉमिक पार्टिकल. कोण असतात? न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स. त्यांना आपण न्यूक्लिऑन्स म्हणतो एकत्रितरित्या. न्यूट्रॉन हे निगेटिव्हली चार्ज आहेत. जागे आहात का झोपलाय? मी आता काय म्हणलं? न्यूट्रॉन कसे असतात? निगेटिव्हली चार्ज. हा, आता हा हिरो म्हणतोय पॉझिटिव्हली चार्ज. मग प्रोटॉन कसे असतात? हा, न्यूट्रॉन कसे असतात? हा, मग न्यूट्रल म्हणा ना. न्यूट्रॉनवर कुठला चार्ज आहे का? नाही. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज. आपल्याला त्याच्यावर लक्ष द्यायचं. सो न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज असं आपण गृहीत धरूया. मग पॉझिटिव्हली चार्जवर जो अटॅक करेल हा स्वतः कसा असेल? हा स्वतः कसा असेल? निगेटिव्हली चार्ज. कसा असणार आहे? निगेटिव्हली चार्ज. ही इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज असते. कशा असते? इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज. आणि न्यूट्रल मॉलिक्यूल असेल तर शुड हॅव एक्सपांडेड ऑक्टेट. काय असलं पाहिजे? एक्सपांडेड ऑक्टेट लाईक PCl5. स्वतःचे फॉस्फरसचे शेवटच्या कक्षेत इलेक्ट्रॉन किती? आउटरमोस्ट शेलमध्ये 5. क्लोरीनचे एकाचे 1. अशाचे 5 जणांचे 5. सो किती इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये बाहेरच्या कक्षेत? 10. SF6 किती आहेत? 12. असायला किती पाहिजे होते? 8. 8 पेक्षा लक्षात आलं? सो हे जे न्यूट्रल मॉलिक्यूल आहेत तर काय होऊ शकतात? न्यूक्लिओफाईल. कोण? न्यूक्लिओफाईल.
सो सहजासहजी एक सामान्य विद्यार्थी म्हणून जर तुम्हाला व्यावहारिकदृष्ट्या न्यूक्लिओफाईल ओळखायचा असेल तर तुम्ही काय म्हणताल, त्याच्या डोक्यावर काय पाहिजे, निगेटिव्ह चार्ज. काय पाहिजे, निगेटिव्ह चार्ज. आणि इलेक्ट्रोफाईल म्हणलं की पॉझिटिव्हली चार्ज. आता एक गंमत सांगतो, तुम्ही सिमेट्रिकल ब्रेकिंग आणि अनसिमेट्रिकल ब्रेकिंग असं पाहिलेलं असणार आहे रिएक्शन. काय, सिमेट्रिकल ब्रेकिंग अँड अनसिमेट्रिकल ब्रेकिंग. फॉर एक्झाम्पल Br2 आहे आणि रिॲक्शन मध्ये ब्रोमीन मधला बॉन्ड तुटणार आहे. ठीक आहे. जर सिमेट्रिकल ब्रेकिंग झालं त्याला आपण म्हणतो होमोलायसिस. काय म्हणतो त्याला आपण, होमोलायसिस. जर होमोलायसिस झालं तर ते कशाच्या प्रेझेन्स मध्ये घडतं, डिफ्यूज सनलाइट, अल्ट्राव्हायोलेट लाईट ॲट हाय टेम्परेचर. ऐकलं असेल तुम्ही, डिफ्यूज सनलाइट असेल किंवा त्याच्याऐवजी कोण, सनलाइट किंवा अल्ट्राव्हायोलेट लाईट किंवा ॲट हाय टेम्परेचर. मग काय होतं, हा जो ब्रोमीन आहे स्वतःचा इलेक्ट्रॉन रिटेन करतो, हा जो ब्रोमीन आहे स्वतःचा इलेक्ट्रॉन रिटेन करतो. आणि सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ बॉन्ड ऑकर्स टू गिव्ह Br आणि परत कोण, Br यांना म्हणतात फ्री रॅडिकल. काय म्हणतात त्यांना, फ्री रॅडिकल. पण काही कारणामुळे जर असं घडलं तर, कसं घडलं तर, कोणत्या तरी रिएजनच्या असण्यानं दिस बॉन्ड जो तुटायला पाहिजे, ब्रेक व्हायला पाहिजे, कसा व्हायला पाहिजे, होमोलायसिस. कारण की याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स नाही. पण ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ कोणता तरी एखादा कॅटॅलिस्ट किंवा कोण, हा जो बॉन्ड आहे हा हेटेरोडायटिकली डिवाइड होतो. काय होतो, हा बॉन्ड तुटताना कसा तुटणार आहे, हेटेरोडायटिकली. म्हणजे काय, बोथ द इलेक्ट्रॉन आर रिटेन बाय वन ऑफ द पार्टनर. आणि मग काय तयार होईल, Br आणि दुसरा कोण आहे, Br निगेटिव्ह. याच्यावर काय येणार, पॉझिटिव्ह चार्ज, आणि याच्यावर काय येणार, निगेटिव्ह चार्ज. हे कशामुळे तयार झालं, कशाचा परिणाम आहे हा, हेटेरोलायसिस. हा बॉन्ड तुटला, पण कसा तुटलेला आहे, सिमेट्रिकली तुटलेला आहे का, नाही. अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ बॉन्ड ऑकर्स विच रिझल्ट्स इनटू द फॉर्मेशन ऑफ पॉझिटिव्ह आयन अँड निगेटिव्ह आयन. आणि या परिस्थितीत आपल्याला मिळतो Br पॉझिटिव्ह. नाही तर जनरली ह्या चॅप्टरला अंगवळणी पडतो आपण, F मायनस, Cl मायनस, Br मायनस, I मायनस. तयार कोण झाला इथं, Br प्लस. काय तयार झालं, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ही बेंझिन रिंग आहे, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, 6 हायड्रोजन असतील. याच्यातून ज्यावेळेस हायड्रोजन आपण सबस्टिट्यूट करू, हा हायड्रोजन बाहेर पडताना काय म्हणून बाहेर पडतो, H प्लस, दॅट इज इलेक्ट्रोफाईल. त्याच्या जागा कोण येतो, Br प्लस, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग हे वाक्य नुसतं पाठ नाही करायचं, दिस रिॲक्शन टेक्स प्लेस. कशी रिॲक्शन आहे, इट इज अन एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. का, ते हे मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. सर नाही कळलं, ठीक आहे, योग्य ठिकाणी गोष्टी लक्षात आल्या पाहिजे जसं जसं चॅप्टर पुढे सरकेल. काय शिकतोय आपण, आपला अभ्यासाचा मुद्दा काय आता, प्रिपरेशन ऑफ अराइल हॅलाइड. प्रिपरेशन ऑफ अराइल हॅलाइड काय वापरतो आहोत आपण, म्हणजे ही रिॲक्शन जी घडणार आहे ती कशी आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफाईलला सबस्टिट्यूट करणार आहे, इलेक्ट्रोफाईल विल सबस्टिट्यूट इलेक्ट्रोफाईल. सर घडतंय का तसं प्रत्यक्षात, बघूया आपण. या रिॲक्शन मध्ये हा आहे बेंझिन, हा कोण आहे, हे सद्ग्रहस्थ कोण आहेत, सद्ग्रहस्थ नाही सर, रिॲक्टंट आहे. बरं ठीक आहे, कोण या, बेंझिन. रिॲक्शन कोणाबरोबर झाली, Br2. सनलाइट, डिफ्यूज सनलाइट, अल्ट्राव्हायोलेट लाईट ॲट हाय टेम्परेचर, तिघांपैकी काहीतरी आहे का, नाही. त्याच्याऐवजी एक दुसराच आहे, कोण, FeBr3. हा FeBr3 ब्रोमीन एवढे सख्खे आहेत, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स सुद्धा सारखा आहे, तरी यांच्यात भांडणं लावतो, समान वाटणी होऊन देत नाही. ह्या FeBr3च्या असण्यामुळं एका ब्रोमीनकडे दोन्हीच्या दोन्ही काय जातात, इलेक्ट्रॉन जातात. त्याच्यामुळे एक होतो पॉझिटिव्हली चार्ज आणि एक होतो निगेटिव्हली चार्ज. आणि हा जो पॉझिटिव्हली चार्ज तयार होतो तो झाला आपला इलेक्ट्रोफाईल. तो इलेक्ट्रोफाईल काय करेल, याच्यातल्या कुठल्याही त्याला योग्य वाटेल त्या ठिकाणच्या हायड्रोजनला उचलेल आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, बाहेर पडलेला H याच्यातल्या H बरोबर जातो, काय तयार झालं, HBr. सो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सर नाही कळलं, काय अवघड नाही समजून घ्यायला. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन प्रिपरेशन मेथड आपण समजून घेत आहोत. कशासाठी, अराइल हॅलाइड. प्रिपरेशन मेथड ऑफ अराइल हॅलाइड.
पहिली रिॲक्शन जी आपण घेतो आहोत याच्यामध्ये हे जे स्टार्टिंग मटेरियल आपण वापरतो आहोत, काय नाव आहे याचं? कोण आहे हा? बेंझीन. रिॲक्शन कोणाबरोबर केली बाळांनो आपण? Br2. कोणाबरोबर केली? Br2 इन प्रेझेन्स ऑफ FeBr3. FeBr3 याच्या असण्यानं हा जो Br2चा हा जो बॉन्ड आहे तो तुटताना कसा तुटणार आहे? असिमेट्रिकली. आणि जो Br प्लस तयार होईल, Br पॉझिटिव्ह तयार होईल, हा H पॉझिटिव्हला काय करेल? सबस्टिट्यूट करेल. हेन्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सो हा तुमचा पॅरेंट रिॲक्शन मधला बेंझीन. हायड्रोजन गेला, त्याच्याऐवजी कोण आला? ब्रोमीन. बाहेर पडलेला H आणि याच्यातला उरलेला Br, काय तयार झालं? HBr. नाव काय याचं? ब्रोमोबेंझीन. कोण आहे? ब्रोमोबेंझीन. स्टार्टिंग मटेरियल कोण होतं? बेंझीन. सो बेंझीन रिॲक्ट्स विथ ब्रोमीन. बेंझीन रिॲक्ट्स विथ ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ FeBr2 टू गिव्ह काय मिळतोय आपल्याला? ब्रोमोबेंझीन. काय मिळणार आहे आपल्याला? ब्रोमोबेन. आणि माहिती असू द्या ही काय आहे? इट इज अन एक्झाम्पल ऑफ दिस रिॲक्शन इज अन एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मला करावं नाही, मी कारणासह सांगितलंय. Br2 सनलाईट वगैरे असं झालं असतं म्हणजे होमोलायसिस झालं असतं. फ्री रॅडिकल मेकॅनिझम काय झालं असतं तिथं? फ्री रॅडिकल वगैरे तयार होत नाही. इट इज अन एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. चला पुढे. टोलुईन बरोबरची रिॲक्शन. बेंझीन रिंग, त्याला जर वर CH3 जोडलेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो? बरोबर. रिॲक्शन कोणाबरोबर? Br2. चला कोणाच्या प्रेझेन्समध्ये? Fe. सनलाईट आहे का? नाही. सनलाईट नाही. इन डार्क एन्व्हायरमेंट ही रिॲक्शन होतीये. सेम हा जो ब्रोमीन आहे Br याचं काय होणार आहे? हेटेरोलायसिस. काय होणार आहे? Br प्लस आणि Br निगेटिव्ह. हा Br पॉझिटिव्ह Br प्लस याच्यातला H प्लस किंवा H पॉझिटिव्हला काय करणार आहे? सबस्टिट्यूट करणार आहे. पॉझिटिव्ह Hला काय करणार आहे? सबस्टिट्यूट करणार आहे. सो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता या ठिकाणी दोन पॉसिबिलिटी आहेत. हा जो ग्रुप आहे तो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला रिॲक्शन घडवून आणतो. ऑर्थो डायरेक्टिंग आणि पॅरा डायरेक्टिंग. मग ऑर्थोला निघून गेला तर इथं काय येणार? ऑर्थो ब्रोमोटोलुईन. ऑर्थो ब्रोमोटोलुईन. आणि जर पॅरा पोझिशनचा हायड्रोजन गेला तर पॅरा ब्रोमोटोलुईन. म्हणजे पहा रिॲक्शन ही कशी घडतीये. आपण कुठं करतो आहोत? बेंझीनची रिंग आपण काढलेली आहे, त्याला कोण जोडायचं आहे आपल्याला? CH3. असं जर असेल तर त्याला आपण म्हणतो टोलुईन. रिॲक्शन कोणाबरोबर केली? Br2. कोणाच्या प्रेझेन्समध्ये केली? Fe इन डार्क एन्व्हायरमेंट. चला रिॲक्शनमध्ये काय होतं? याचं अनसिमेट्रिकल ब्रेकिंग होणार. म्हणजे आपल्याला काय मिळेल? Br प्लस. आता मी ही रिॲक्शन बॅलन्स करायची झाली तर मला हे दोन वापरावे लागतील, हे पण दोन वापरावे लागतील. एकातला हा जस्ट पहिल्यांदा वापरेल मी, त्यावेळेस याच्यातला ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन काढायचा. काय करणार आहे मी? याला हात लावायचा नाही. हा तुमचा CH3 आहे तसा. या ठिकाणचा हायड्रोजन गेला, तिथे काय टाकलं मी? ब्रोमीन. चला किंवा काय होईल? कुठल्या पोझिशनचा उचलायचा आता मी? पॅरा पोझिशनचा उचलायचा. इथे टाकला ब्रोमीन आणि याच्यातून बाहेर पडलेला एक H आणि याच्यातला एक Br. काय झालं? म्हणजे इथे HBr आणि याच्यातून सेम तसंच काय तर व्हायला? ट्वाइस HBr. समजलं? सो टोलुईन रिॲक्ट्स विथ ब्रोमीन. टोलुईन ऑन ब्रोमिनेशन. टोलुईन ऑन ब्रोमिनेशन in presence of Fe gives ऑर्थोब्रोमोटोलुईन. कोण आहे हा? ऑर्थोब्रोमोटोलुईन. हा कोण आहे? पॅराब्रोमोटोलुईन. समजलेलं आहे? काही शंका? ठीक आहे. कशाचं एक्झाम्पल आहे? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. हा जर बेस क्लिअर असेल तर रिॲक्शन लिहायला मांडायला खूप सोपे आहेत. या रिॲक्शनमध्ये आयोडाईड तयार करण्याच्या फंदात पडायचं नाही, कारण याच्यामध्ये जो HI तयार होतो इथं तुम्ही पाहिलं HBr तयार झाला. बरोबर. जर आपण आयोडाईड तयार करायचा प्रयत्न केला तर इकडे काय तयार होतो? HI. HI इज स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. HI इज स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. तो परत माघारी फिरवतो रिॲक्शन. परत ह्यांची रिॲक्शन होते आणि
रिॲक्शन रिव्हर्स होते. त्याच्यामुळे या रिॲक्शनमध्ये जे तयार होत नाही. तयार करायचेच झाले तर HI हा जो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे त्याला रिॲक्शनमधून हाकलून द्यावं लागेल. मग त्याला पटकन तयार झाल्या वापरावं लागेल. मग त्याच्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरावे लागतात. HiO3 किंवा HNO3 याचा वापर करून ही रिॲक्शन करता येते. फ्लोरोनेशन म्हणजे काय म्हणू त्याला आपण, फ्लोराईड्स तयार करायचे नाहीत. हे झाला एक पहिला मुद्दा. फ्लोरीन जे आहेत याच्यामध्ये जे फ्लोरो कंपाऊंड तयार होणार आहेत ते शक्यतो प्रेफर केले जात नाहीत, कारण फ्लोरीन इज हायली एक्सप्लोजिव्ह. सो दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. या रिॲक्शनच्या साह्याने, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनच्या साह्याने जो आपल्याला पलीकडे HI मिळेल तो HI इज हायली रिड्युसिंग एजंट. काय आहे? हायली रिड्युसिंग एजंट. त्याच्यामुळे रिॲक्शन परत माघारी काय होते, फिरते. इट मेक्स रिॲक्शन रिव्हर्सिबल. जर आपल्याला ही रिॲक्शन घडूनच आणायची असेल आणि तयार करायचं असेल आयोडाईड, तर आपल्याला काय करावं लागेल, रिड्युसिंग एजंट म्हणून जो HI तयार होतो तो रिॲक्शन म्हणून काढून टाकावं लागेल. मग त्याच्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरावा लागतो. दॅट कॅन बी HiO3 और दॅट कॅन बी HNO3. समजलेलं आहे. आणि फ्लोरो कंपाऊंडच्या नादी लागायचं नाही, कारण फ्लोरीन कसे आहेत, हायली एक्सप्लोजिव्ह आहेत. हे एक ॲडिशनल नॉलेज म्हणून माहिती असू द्या. पुढची महत्त्वाची रिॲक्शन आहे सँडमियर्स रिॲक्शन. काय आहे? सँडमियर्स. तुम्ही आत्ता कुठे 12वीला तुमच्या सुरुवात झालेली आहे. सायंटिस्टच्या नावाच्या रिॲक्शनची एक सेपरेट 100 पेजेस वही तयार करायची. एवढे 100 पेजेस तुमचे वापरले जाणार नाही आहेत, आणि 100 पेजेस वहीला तरी कुठे 100 पेजेस असतात. ठीक आहे. छोटी वही वापरायची ज्याच्यामध्ये सायंटिस्टच्या नावाचे, सायंटिस्ट असतील किंवा थोडक्यात मी म्हणेन नेम रिॲक्शन, वेगळ्या रिॲक्शन करायच्या. जसं सिलेबस चालू झाल्यापासून कुठल्या रिॲक्शन आल्या, फिनकेलिस्टाईन आली, नंतर कोण आली, सॉर्ट्स आली, आता कुठली येते, सँडमियर्स. सो ह्या रिॲक्शन सेपरेट करायच्या. ज्याच्यावर तुम्हाला CET देत असताल, CETला रेग्युलर बोर्ड देत असताल तर बोर्ड परीक्षेला, किंवा तुम्ही नीट किंवा JEE देत असताल, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला याच्यावर प्रश्न पडलेले दिसतील. सँडमियर रिॲक्शन जी आहे याच्यामध्ये तुम्हाला डायझो कंपाऊंड माहिती असले पाहिजेत. कोण माहिती असले पाहिजेत? डायझो कंपाऊंड. N2X ॲरोमॅटिक रिंग, त्याला कोण जोडलेलं आहे? N2X. अमायन्स चॅप्टरमध्ये आपण त्याच्याबद्दल जरा डिटेल बोलणार आहोत. ही समजा बेंझिन रिंग आहे, ॲरोमॅटिक रिंग. याला नायट्रोजन जोडलेला आहे, नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन. ठीक आहे. चौथी वॅलन्सी कोऑर्डिनेशन बॉन्डमुळे X, थोडक्यात N2X. काय? N2X. असे जे कंपाऊंड आहेत N2X डायझो कंपाऊंड म्हणतात त्यांना. काय म्हणतात? डायझो कंपाऊंड. मग सँडमियर रिॲक्शनमध्ये स्टार्टिंग मटेरियल कोण आहे? अरिन डायझोनियम सॉल्ट. कोण आहे? अरिन डायझोनियम सॉल्ट. खरं तर ही रिॲक्शन सोडवत असताना आपल्याला डायझोनियम सॉल्ट तयार कसं होतात याची सुद्धा मेथड आपल्याला याच्या आधी विचारली जाऊ शकते. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये ना प्रश्न अवघड कसे केले जातात, A काय देतो, B काय देतो, C. मग आपल्याला A ओळखता आला तरच B ओळखता येतो, B ओळखता आला तर C. मला काय वाटतं माहिती का, सँडमियर रिॲक्शनमध्ये ना परीक्षेला क्वेश्चन तयार होताना B पासून तयार होईल. म्हणजे हा B आहे आपला. Aचा पार्ट अजून आपल्याला शिकायचा आहे, जो आपण अमायन्समध्ये शिकू, की अशी एखादी रिॲक्शन असेल की ज्याच्यामुळे आपल्याला काय मिळेल, डायझो. आणि मग आपण ह्या चॅप्टरमध्ये प्रवेश करणार, म्हणजे सँडमियरमध्ये प्रवेश करणार आणि पुढची रिॲक्शन काढणार. कळतंय का? ठीक आहे. सो सँडमियरचं स्टार्टिंग मटेरियल कोण आहे? अरिन डायझोनियम सॉल्ट. रिॲक्शन कोणाबरोबर करतोय आपण? CuCl आणि HCl. अराइल हॅलाइड कॅन बी प्रिपेअर्ड बाय रिप्लेसमेंट ऑफ नायट्रोजन ऑफ डायझोनियम सॉल्ट युझिंग कॉपर सॉल्ट. मग तुम्ही कॉपर सॉल्ट कोण वापरताय? CuCl. आणि कोणाच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन होती, कोणाबरोबर रिॲक्शन होती? HCl. खूप सोपं आहे. N2 उचलायचा याच्यातला. काय करायचं आहे? N2 उचलायचा. N2 बाहेर पडला, हा जो X याला N2ला जोडलेला आहे तो उचलायचा. त्याच्या जागेवर याच्यातला आपल्याला काय घ्यायचं आहे? Cl. आणि मी तुम्हाला एक सल्ला देतोय, जनरली ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत ह्या तुमच्या सिलेबसमध्ये सुद्धा बॅलन्स करून दाखवलेल्या नाही. तुम्ही त्याचा बॅलन्स करण्याच्या फंदात पडायचं नाही. रिॲक्टंट आणि मुख्य प्रोडक्ट याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं, कोणाच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन घडते. सो सँडमियर रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्समध्ये घडते? CuCl2. थोडक्यात कॉपर, ज्याची वॅलन्सी किती आहे? 1. कॉपर रोमनांकामध्ये 1 लिहिलं आपल्याला इथं आवश्यक आहे. सॉल्ट, कॉपर सॉल्टच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन करतोय आपण. रिॲक्शनमध्ये अजून कोण वापरायचं आहे आपल्याला? HCl. N2 बाजूला घ्यायचा, X सुद्धा बाजूला घ्यायचा आहे. असं नाही की N2 बाजूला गेला आणि X तिथे जोडला गेला आणि तोच आपल्याला काय मिळाला? सॉल्ट मिळाला. तसं करायचं नाही. इथे जो वापरला आहे CuCl आणि HCl, तो त्याच्यापैकी म्हणजे तो कोण आहे? Cl.
तो इथे आपल्याला एक्सच्या जागेवर आणायचा आहे. एक्सच्या जागेवर आणायचा आहे म्हणण्यापेक्षा N2Xला तिथून जागेवर हलवलं तर ती व्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी या ठिकाणचा हॅलोजन आणायचं. सर काय बडबड केली काहीच कळली नाही. कळेल. हा कोण, ह्याला ओळखता तुम्ही? हा डायझोनियम सॉल्ट आहे. अरिन डायझोनियम सॉल्ट. जो एक्स असेल त्याच्यानुसार त्याचं नाव पडतं. आलं लक्षात? हा कोण आहे? अरिन डायझोनियम सॉल्ट. अरिन डायझोनियम सॉल्ट. रिॲक्शन कोणाबरोबर करतोय आपण? ही CuCl आणि कोण? HCl. हा बॉन्ड तुटला, कोण बाहेर पडलं? N2. कोण बाहेर पडलं? N2. ठीक आहे. आणि हा X बाजूला गेला, HX तयार होतं आणि याच्यातला Cl इकडे येतो. सो काय मिळणार आहे आपल्याला इथे? ही तुमची मुख्य रिंग आणि याला कोण जोडायचं? इथे जो असेल तो कोण आला इथं? Cl. काय मिळालं आपल्याला? क्लोरोबेन्झिन. काय मिळालं? क्लोरोबेन्झिन. आणि पलीकडे अजून दाखवलेलं नाही याच्यात. ठीक आहे. आता दुसरी रिॲक्शन इथं कोण वापरतोय आपण? ब्रोमाइड मिळवायचं असेल. कोण मिळवायचं असेल? ब्रोमाइड. तर काय होईल? CuBr आणि कोणाचं कोण आहे दुसरं? HBr. N2 उचलायचा, कोणता गॅस बाहेर पडेल? नायट्रोजन गॅस इव्हॉल्व होणार आहे. पुढे X बाजूला काढायचा आणि तिथे कोण आणून जोडायचं? ब्रोमिन. आलं लक्षात? सो जो वरचा X आहे तो हॅलाइडमध्ये आणायचा नाही. एवढी चूक फक्त करायची नाही. चला सांगा बरं आता तुम्हीच मला रिॲक्शन. त्याला डायझोनियम सॉल्ट पासून ब्रोमाइड मिळवायचे. काय करताल? हा कोण आहे? अरिन डायझोनियम सॉल्ट. अरिन डायझोनियम सॉल्ट. वर कोण जोडायचं आपल्याला? N2X. N2X. अरिन डायझोनियम सॉल्ट. चला ब्रोमोबेन्झिन तयार करा असं प्रिपरेशन मेथड समजा मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. काय वापरताल? CuBr आणि कोण? HBr. काय तयार होईल? N2 निघून गेला, X निघून गेला, याच्यातला Br इकडे आला, प्लस कोण आहे? N2. काय नाव प्रोडक्टचं? ब्रोमोबेन्झिन. कोण आहे? ब्रोमोबेन्झिन. सो जर आपण याचं एक्सप्लेनेशन द्यायचं झालं, जनरल एक्सप्लेनेशन द्यायचं झालं तर अरिन डायझोनियम सॉल्ट गिव्स अराइल हॅलाइड. गिव्स अराइल हॅलाइड इन प्रेझन्स ऑफ कॉपर. वर मध्ये काय लिहिलं आपण? 1 सॉल्ट्स. आपल्याला आठवते आपण हे सगळं मग असे सांगितलेलं आहे. मग एक्झाम्पल घ्या. हे एक एक्झाम्पल घ्या क्लोराईडसाठी. सॉरी, क्लोराईडसाठी हे एक्झाम्पल घेतलं ते घ्या, किंवा हे ब्रोमाइडचं एक एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. सो परीक्षेला राईट अ शॉर्ट नोट ऑन द सँडमेअर्स रिॲक्शन असा परीक्षेला प्रश्न आला तर त्यामुळे तुम्हाला जनरल एक्सप्लेनेशन सुरुवातीला द्यायचं ते असं असेल: अराइल हॅलाइड कॅन बी प्रिपेअर्ड बाय रिप्लेसमेंट ऑफ नायट्रोजन ऑफ डायझोनियम सॉल्ट युझिंग कॉपर. हे असंच लिहायचं. आलं लक्षात? एक जनरल रिॲक्शन. सॉरी, त्याच्यानंतर आपण काय करूया? क्लोराईडचं एक एक्झाम्पल द्यायचं आणि ब्रोमाइड्स म्हणजे क्लोरोबेन्झिन एक तयार करून दाखवा, ब्रोमोबेन्झिन. आता परीक्षेला प्रश्न किती मार्काला विचारला जाईल त्याच्यानुसार तुमच्या उत्तराची मांडणी करा. एक एक्झाम्पल द्यायचं का 2 एक्झाम्पल द्यायचे? समजलेलं आहे? काही शंका? ठीक आहे, चला सांगा उत्तर. फाइंड द रिएजंट इन द रिएक्शन RCH2OH. कोण आहे? HCl. कोण वापरतो आपण? एनहायड्रस. काय वापरतो आपण? एनहायड्रस ZnCl2. ल्युकास रिएजंट म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो त्याला? ल्युकास रिएजंट. ROH. रिॲक्शन कोणाबरोबर आहे? HCl. HCl बरोबर रिॲक्शन करायची असेल तर कोण वापरायचं आपल्याला? एनहायड्रस ZnCl2. ल्युकास रिएजंट. प्रोसेस ग्रूव्स प्रोसेस. जर मला इथं HBr वापरायचं असेल तर मी काय करतो? NaBr आणि H2SO4. काय? NaBr आणि H2SO4. सो या रिॲक्शन ह्या प्रश्नाचं उत्तर काय? ऑप्शन डी. चला पुढे. ब्यूट 1 इन. कोण आहे? ब्यूट 1 इन रिॲक्ट्स विथ HBr. रिॲक्ट्स विथ. आता क्लिअर आहे, ब्यूट 1 इन हे अनसिमेट्रिकल आहे. 4 कार्बन आहेत. सिमेट्रिकल असतं तर मध्ये म्हणजे ब्यूट 2 इन असायला पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? तर हे सिमेट्रिकल नाही. हा कोण आहे? अनसिमेट्रिकल. हा पण कोण आहे? अनसिमेट्रिकल. इन प्रेझन्स ऑफ पेरॉक्साईड म्हणजे पेरॉक्साईड इफेक्ट आहे. पेरॉक्साईड इफेक्ट कोणाच्या बाबतीत दिसतो? HBr. तो इथे HBr आहे का? आहे. मग आता होणार काय? मुख्य प्रोडक्ट आपल्याला ठरवायचं आहे. 1 2 3 4 कार्बन. कोण आहे याच्यात? ब्यूट 1 इन. सो पहिल्या कार्बन नंतरच डबल बॉन्ड. पहिल्या कार्बन नंतर डबल बॉन्ड.
CH2 CH CH2 CH3 CH2 डबल बॉन्ड CH CH2 CH3. बघा व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झालेले आहेत का? हा 1 इन. कोण आहे हा? इन. चलो त्याची रिएक्शन आपल्याला HBr बरोबर करायची. मग HBr बरोबर रिएक्शन केल्यानंतर निगेटिव्ह पार्ट इज अटॅच टू द कार्बन ॲटम हॅव्हिंग पेरॉक्साइड इफेक्ट आहे, हॅव्हिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन. नंबर ऑफ हायड्रोजन. मग इथे याच्याकडे किती आहेत? 0 2 आहेत. याच्याकडे किती आहेत? 2. याच्याकडे किती आहे? 1. मग निगेटिव्ह पार्ट कोणाकडे गेला पाहिजे? हॅव्हिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन. हॅव्हिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन. याच्याकडे जास्त हायड्रोजन आहेत म्हणजे याला ब्रोमीन जोडला पाहिजे आणि इथं हायड्रोजन. 1 ब्रोमो. काय? 1 2 3 4 1 ब्रोमो. प्रोडक्ट काय असणार आहे? 1 ब्रोमो ब्युटेन. काय असणार आहे? 1 ब्रोमो ब्युटेन. कळले नाही? कळले का? ठीक आहे. सो प्रोडक्ट असणार आहे 1 ब्रोमो ब्युटेन. द रिएक्शन which involves conversion of alkyl halide, conversion of alkyl halide to alkyl iodide using sodium iodide and diacetone is known as Fink-Elliston reaction. Fink-Elliston reaction. Swart reaction fluoride साठी, सॅन्डमियर्स रिएक्शन अरायल हॅलाइड साठी आणि स्टीफन रिएक्शनची चर्चा अजून आपली होणं बाकी आहे. म्हणूनच नेम रिएक्शनसाठी स्वतंत्र नोटबुक टाका असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रिव्हियसली आस्क बोर्ड क्वेश्चन 2016 आणि 2018 किती मार्काला हे दिलेलं नाही, पण राईट ऑन नोट ऑन सॅन्डमियर्स रिएक्शन. म्हणून मगाशी मी सांगितलं अरायल हॅलाइड कॅन बी प्रिपेअर्ड बाय कोणापासून? अरिन डायझोनियम सॉल्ट बाय रिप्लेसमेंट ऑफ नायट्रोजन बाय युझिंग कॉपर सॉल्ट्स. आलं लक्षात? हा व्हॅलन्सी एक लिहायची आपल्याला आणि मग कुठलं तरी एक एक्झाम्पल द्या 2 मार्काला असेल तर तेवढं पुरेसं आहे. ठीक आहे. हाऊ इज प्रोपीन कन्वर्टेड इनटू? हाऊ इज प्रोपीन कन्वर्टेड इनटू 1 ब्रोमोप्रोपेन आणि 2 ब्रोमोप्रोपेन. 1 ब्रोमोप्रोपेन आणि 2 ब्रोमोप्रोपेन. 1 ब्रोमोप्रोपेन 2 ब्रोमोप्रोपेन. 2 ब्रोमोप्रोपेन मध्ये डायरेक्ट रिएक्शन कोणाबरोबर? HBr. कोणाबरोबर? HBr. आणि 1 ब्रोमोप्रोपेन तुम्हाला हे जर मेजर प्रोडक्ट हवा असेल तर, हा जर मेजर प्रोडक्ट हवा असेल तर प्रोडक्ट दोन्ही तयार होतात. प्रोडक्ट काय होतात? दोन्ही तयार होतात. जर तुम्हाला 2 ब्रोमोप्रोपेन मेजर प्रोडक्ट हवा असेल तर रिएक्शन कोणाबरोबर करा? HBr. रिएक्शन will take place according to the Markovnikov's rule and will give us 2 ब्रोमोप्रोपेन. आणि जर तुम्हाला 1 ब्रोमोप्रोपेन हा मेजर प्रोडक्ट हवा असेल, अगेन रिएक्शन कोणाबरोबर झाली? HBr, पण इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. कळते? नाही तर HBr बरोबर रिएक्शन केली तर हे दोघंही तुम्हाला मिळणार आहेतच. पण मेजर प्रोडक्ट जर हा हवा असेल तुम्हाला फक्त 2 ब्रोमोप्रोपेन तर रिएक्शन कोणाबरोबर करायची? HBr. आणि हा जर मेजर प्रोडक्ट हवा असेल तर HBr इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. पाहिलेलं आहे आपण हे दोन्ही पण. मार्च 2016ला ही रिएक्शन आपल्याला विचारली गेलेली. पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे ज्याच्याकडे आपण वळणार आहोत. जे आपले वेगवेगळे अल्काइल हॅलाइड्स किंवा अरायल हॅलाइड आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज. एवढा पॉईंट घेऊ थांबूया. आलं लक्षात? एवढा सगळा पॉईंट बराच मोठा आहे म्हणून म्हणलं हा पॉईंट घेऊ आणि थांबू. फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये पहिलं आपल्याला समजून घ्यायचं आहे नेचर ऑफ CX बॉन्ड. नेचर ऑफ CX बॉन्ड याच्यापूर्वी सुद्धा आपली याची चर्चा झालेली असली पाहिजे. C आणि X, कार्बन आणि X म्हणजे कोण? हॅलोजन. हॅलोजनमध्ये कोण येतं? फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अस्टॅटिन. अस्टॅटिन सोडून द्या. तुम्ही जर पिरियडिक टेबलचा मॉडर्न पिरियडिक टेबलचा अभ्यास व्यवस्थित केला असेल त्या पिरियडमध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची असते? हॅलोजन. म्हणजे दुसरा पिरियड सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची? फ्लोरीन. तिसरा पिरियड कोणाची? क्लोरीन. चौथा ब्रोमीन. पाचवा आयोडीन. आणि अख्ख्या पिरियडिक टेबलमध्ये सगळ्यात जास्त फ्लोरीन. तो कार्बन आणि हॅलोजन यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे. त्याच्यामुळे काय होतं? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? ॲबिलिटी टू अट्रॅक्ट शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड इटसेल्फ. मग इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे खेचून काय होतं? निगेटिव्ह चार्ज जो येणार आहे त्याच्यामुळे बॉन्ड कसा होतो? पोलार होतो. सर पहा काय होतंय? हॅलोजन्स आर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. मी जे आत्ताच सांगितलं CX मध्ये जर पाहताल तर X इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन दी कार्बन. त्यामुळे होणार काय आहे? हॅलोजन attract shared pair of electron toward itself and attain slight negative charge, whereas carbon attains slight positive charge. It makes bond polar. CX bond polar. So CX bond मध्ये एका बाजूला निगेटिव्ह पोलॅरिटी तयार होते, एका बाजूला पॉझिटिव्ह पोलॅरिटी तयार होते. का तयार होते? ड्यू टू दी
डिफरन्स इन देअर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. जशी पोलॅरिटी वाढत जाते तशी बॉन्डची स्ट्रेंथ वाढत जाते. जशी पोलॅरिटी डिक्रीज होत जाते तशी बॉन्डची स्ट्रेंथ कमी होत जाते. सो CX बॉन्ड लेंथ पाहिले आपण, CF, CBr, CCl, CBr, CI, बॉन्ड लेंथ वाढत जाते. जशी बॉन्ड लेंथ वाढत जाईल तसं बॉन्ड सहजासहजी तुटतो. मग आपण हे सुद्धा पाहिले रिॲक्टिव्हिटी ऑर्डर, RX ची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर RI ग्रेटर दॅन RBr ग्रेटर दॅन RCl ग्रेटर दॅन RF. बॉइलिंग पॉईंटच्या बाबतीत काय सांगणार आपण, एक जनरल रूल लक्षात ठेवायचा, म्हणजे तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगतोय. जेवढी मोठी चेन असेल, म्हणजे जेवढं स्ट्रक्चर मोठं दिसेल तेवढं लक्षात ठेवायचं बॉइलिंग पॉईंट जास्त. आणि चेन स्ट्रक्चर आलं तर कसं होतं, कार्बनची संख्या तेवढीच राहते पण स्ट्रक्चर काय व्हायला लागतं, कॉम्पॅक्ट व्हायला लागतं. स्ट्रक्चर जेवढं कॉम्पॅक्ट तेवढं त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी, स्ट्रक्चर जेवढं मोठं तेवढं त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त, एवढं लक्षात ठेवायचं. दुसरं, मॉलिक्युलर वेट कंपॅरिझन केलं, ज्याचा मॉलिक्युलर वेट जास्त त्याचा बॉइलिंग पॉईंट जनरली कसा असतो, जास्त. हे मी जनरल सांगितले तुम्हाला. सो अल्केनपेक्षा तर यांचा बॉइलिंग पॉईंट जास्तच आहे, अल्केनपेक्षा यांचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. आता बॉइलिंग पॉईंट लक्षात घेत असताना तुम्हाला हे पण माहिती असू द्या कोणकोणते इंटरमॉलिक्युलर फोर्स असतात. इंटरमॉलिक्युलर फोर्समध्ये तुम्ही याच्यापूर्वी कधीतरी पाहिलं असेल, डायपोल इंटरॅक्शन, एन्ड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन, किंवा वंडरवाल्स फोर्स, किंवा त्याला आपण लंडर फोर्स म्हणूया, किंवा हायड्रोजन बॉन्डिंग. याच्यापैकी जे कोणी तयार होण्याची थोडी जरी शक्यता दिसली, विकर काय होईना, तर त्याच्यानुसार काय ठरत जातं, बॉइलिंग पॉईंट वाढताना किंवा कमी होताना दिसतो. हेच कारण आहे याच्यामध्ये एक्स आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्रा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन अल्केनपेक्षा थोडं जास्त याच्यामध्ये असतं RX मध्ये, त्यामुळे त्यांचा बॉइलिंग पॉईंट हा करस्पॉन्डिंग अल्केनपेक्षा जास्त असतो. मग थोडक्यात काय, इथेनपेक्षा क्लोरोइथेन, ब्रोमोइथेन त्याचा बॉइलिंग पॉईंट कसा असेल, जास्त असेल. मगाशीच मी क्रम सांगितला, तोच क्रम इथे लक्षात ठेवायचा. RI चा बॉइलिंग पॉईंट, साधा विषय लक्षात ठेवा, समजा तुम्हाला दिलं CH3I, CH3Br, CH3Cl, CH3F. आयोडीन मोठा आहे ना कार्बन, आणि CI मध्ये हा जो बॉन्ड आहे त्याची लांबी जास्त आहे. पुस्तकी भाषेत नका लक्षात ठेवा. लक्षात ठेवा ह्याचं स्ट्रक्चर हे स्ट्रक्चर थोडंसं कसं होईल, मोठं होईल. आणि मी मगाशी सांगितलं ज्याचं स्ट्रक्चर जास्त मोठं होईल त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त. सो एवढं लक्षात ठेवा, RI चा बॉइलिंग पॉईंट हा RBr पेक्षा जास्त असतो. तो कोणापेक्षा जास्त आहे, RCl. तो कोणापेक्षा जास्त आहे, RF. म्हणजे हा क्रम लक्षात ठेवायचा, RI ग्रेटर दॅन RBr ग्रेटर दॅन RCl ग्रेटर दॅन RF. हे उदाहरणासह व्हॅल्यू दिलेल्या आहेत, त्या काय व्हॅल्यू पाठ करत बसायची गरज नाहीये. अल्काइल हॅलाइड्स हॅव्हिंग सेम हॅलोजन. हॅलोजन मात्र आता सगळ्यांचा सारखा आहे. आता कसं होता, हॅलोजन प्रत्येकाचा वेगळा, I, CR, CL वगैरे. जर हॅलोजन सारखा असेल तर लक्षात ठेवायचं चेन स्ट्रेट चेन आहे का, ब्रांचमध्ये आयसो आहे का, न्यू आहे. जो स्ट्रेट चेन असेल त्याचा बॉइलिंग पॉईंट सगळ्यात जास्त. अराइल हॅलाइड हॅव्हिंग सेम हॅलोजन ॲटम इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन कार्बन नंबर. कार्बनची संख्या वाढली तर तुम्हाला बॉइलिंग पॉईंट वाढलेला दिसतो. इथे CL 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 हॅलोजन सेम. CH3 एक कार्बन, CH3 CH2 दोन कार्बन, इथे 3, इथे 4. समजा 4च असतील तर सगळ्या हॅलोजन पण सेम आहे आणि कार्बनची संख्या पण सेम आहे. मग काय करायचं, आयसोमेरिक. मी थोडक्यात आयसोमेरिकच्या बाबतीत आपण बोलतोय. कार्बन हे तर कळलंच तुम्हाला, कार्बनची संख्या वाढली की बॉइलिंग पॉईंट जास्त, प्रोव्हाइडेड दॅट हॅलोजन कसं आहे, सेम आहे. आता दुसरं सांगतोय मी, हॅलोजन पण सेम आहे आणि कार्बनची संख्या पण सेम आहे. हॅलोजन पण सेम आहे आणि कार्बनची संख्या पण सेम आहे. मग काय बघायचं, स्ट्रेट चेन जास्त मोठी, सरफेस एरिया जास्त, बॉइलिंग पॉईंट जास्त. हे बघा, फॉर आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड्स बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस विथ इन्क्रीज्ड ब्रांचिंग. सरळ आहे, सरफेस एरिया जास्त. कार्बन किती आहेत, 1 2 3 4, कोण आहे, ब्रोमिन. 1 2 3 4 कोण आहे, ब्रोमिन. 1 2 3 4 कोण आहे, ब्रोमिन. कार्बनची संख्या सेम, हॅलोजन सेम, सरफेस एरिया जास्त, स्ट्रेट चेन आहे. हा कसा आहे, सेकंडरी. हा कसा आहे, टर्शरी. तुम्ही पहा याचा बॉइलिंग पॉईंट पाठ नका करू, 375 आहे, 364 आणि 346. बॉइलिंग पॉईंट तुम्हाला कमी होताना दिसेल. सो फॉर आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड काय लक्षात ठेवायचं, ॲज ब्रांचिंग इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस. ब्रांचिंग जशी वाढत जाईल तसा तुम्हाला बॉइलिंग पॉईंट सुद्धा कमी झालेला दिसेल. सॉल्युबिलिटीच्या बाबतीत एक रूल लक्षात ठेवायचा, लाईक डिझॉल्व्स इंटू लाईक, लाईक
dissolves into like, म्हणजे polar dissolves into polar, non-polar dissolves into non-polar, organic dissolves into organic. So alkyl and aryl halides are insoluble in water but soluble in aryl compound. Aryl compound किंवा alkyl compound, they are organic, they are organic compound. Obviously like dissolves into like, the dissolves into organic solvent like benzene, ether वगैरे वगैरे, but they are insoluble in water. मेल्टिंग पॉईंट जनरली बॉइलिंग पॉईंट बरोबरचेच रूल लक्षात ठेवायचे. जनरली प्रत्येक वेळेस आहे असं मी म्हणत नाहीये. मेल्टिंग पॉईंट हे अरायल हॅराइडच्या बाबतीत जरा जास्त व्यवस्थित लक्षात ठेवा, कॉम्पिटिटिव्हला सीईटीला उपयोगी पडेल. मेल्टिंग पॉईंट ऑफ पॅरा आयसोमर इज क्वाईट हाय ॲज कम्पेअर्ड टू दॅट ऑफ ऑर्थो मेटा. ऑर्थो आणि मेटा आयसोमर पेक्षा पॅराचा मेल्टिंग पॉईंट कसा असतो, जास्त असतो. हे स्टेटमेंट पाठ ठेवायचं. मेल्टिंग पॉईंट ऑफ पॅरा आयसोमर इज क्वाईट हाय कम्पेअर्ड टू दॅट ऑफ ऑर्थो आणि मेटा आयसोमर. त्याचं कारण पण सांगितलं, दिस इज बिकॉज ऑफ इट्स सिमेट्रिकल स्ट्रक्चर. इट्स सिमेट्रिकल स्ट्रक्चर विच कॅन इझिली पॅक क्लोजली इन द क्रिस्टल लॅटिस. हे कारण आहे, क्रिस्टल लॅटिस सहजासहजी यांचं तयार होऊ शकतं, त्यामुळे त्याला मेल्ट करायला जास्त हीट आपल्याला द्यावी लागते. त्याचा मेल्टिंग पॉईंट जास्त आहे कोणाचा, पॅरा, ॲज कम्पेअर टू ऑर्थो आणि मेटा. समजलेलं आहे. परीक्षेला हे वाक्य येणार नाही, हे तुमच्या मेंदूत असायला पाहिजे. हे तुम्हाला समोरासमोर देतील आणि विचारतील याचा क्रम लिहा, मेल्टिंग पॉईंटचा क्रम लिहा. तर याचा बघा, प्याराचा किती आहे 300, मेल्टिंग पॉईंट किती आहे 323, मेटाचा किती 249, ऑर्थोचा किती 256. प्यारा ऑर्थो मेटा, प्यारा ऑर्थो मेटा असा क्रम इथं येईल. चला स्टेट ट्रू ऑर false. पहिले, physical properties of alkyl halides are considerably different from those of corresponding alkanes. Yes, अल्केन पेक्षा ते कसे त्यांच्या प्रॉपर्टीज वेगळ्याच असल्या पाहिजेत. नावात हॅलो अल्केन, नावातच हॅलो अल्केन आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये एक हायड्रोजनच्या जागा कोण आलंय, हॅलोजन. ऑब्विसली त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय होतात, चेंज झालेला दिसतात. बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्काइल हॅलाइड्स आर कन्सिडरेबली लोअर दॅन दोज ऑफ करस्पॉन्डिंग अल्केन. ह्या वाक्याला काय अर्थ आहे का, काय सांगता येते, बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्काइल हॅलाइड हा करस्पॉन्डिंग अल्केन पेक्षा कसा असतो, कमी असतो. सो कसा असतो, उलट जास्त असतो. आलं लक्षात. सो जास्त, हे वाक्य कसं आहे, फॉल्स. कार्बॉक्झिलिक ॲसिडचा बॉइलिंग पॉईंट जास्त, त्याच्यानंतर अल्कोहोल. सिलेबसमध्ये लक्षात ठेवा, कार्बन कोणाला सांगितलं मी, कार्बॉक्झिलिक ॲसिड, त्याच्यानंतर अल्कोहोल, त्याच्यानंतर कार्बोनिल कंपाऊंड, त्याच्यानंतर हॅलाइड्स आणि सगळ्यात शेवटी अल्केन. म्हणजे शिकणारे आपण ते सांगतोय. ह्या वर्षभरात 12वी मध्ये आपण पहिल्यांदा हॅलो अल्केन्सबद्दल बोलतो, नंतर अल्कोहोल, नंतर फेनॉल, नंतर अल्डिहाइड, कीटोन्स, कार्बॉक्झिलिक ॲसिड आणि अमाइन्स. सो कार्बॉक्झिलिक ॲसिडचा बॉइलिंग पॉईंट हा अल्कोहोलपेक्षा जास्त असतो आणि अल्कोहोलचा यांच्यापेक्षा जास्त असतो. इथर पण आहेत आपल्याला सिलेबसमध्ये, लक्षात राहू द्या. अल्केनचा तर सगळ्यात कमीच आहे. अल्काइल हॅलाइड्स आर सॉल्युबल इन नॉन पोलर ऑर्गॅनिक सॉल्वंट. ऑफकोर्स अल्काइल हॅलाइड ऑर्गॅनिक आहेत, कशामध्ये डिझॉल्व्ह होणार आहेत, ऑर्गॅनिक. सो ट्रू आहे. द आयसोमेरिक डायहॅलोबेन्झीन हॅव नियरली सेम बॉइलिंग पॉईंट अँड मेल्टिंग पॉईंट. मगाशी सांगितलं पण आयसोमरच्या बाबतीत हे लागू होत नाही, प्याराच्या बाबतीत वेगळं लागू होतं आणि मेटा आणि ऑर्थोच्या बाबतीत वेगळं लागू होतं. समजलेलं आहे, काही शंका? ठीक आहे. कालच्या 2 लेक्चरच्या रेकॉर्डिंग करत असताना आवाजामध्ये हे आलेलं होतं. ठीक आहे, थांबूया. हा आवाज रेकॉर्ड होण्यापेक्षा आता काय करूया, थांबूया. थँक्यू.